कामगार कायद्यांची सर्व जी भूमिका आहे, पाया तो असा आहे की मालकाला स्वातंत्र्य आहे, परंतु कामगार आणि मालक हे एका समान सामाजिक दर्जावरती नाहीत. कामगाराचं अख्खं जीवन इज इज वर्क लाईफ आणि मालकाची ती फक्त एक इन्व्हेस्टमेंट असते. आता याच्यामधून युनियन संपेल, कामगारांची बार्गेनिंग पॉवर संपेल, कलेक्टिव्ह बार्गेनिंग हा विषय संपेल. हे जे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटवाले आहेत ना, त्यांच्यासाठी फक्त 1 वर्षाच्या ग्रॅज्युटीची प्रोव्हिजन, इतरांसाठी नाही आहे. इतरांसाठी 5 वर्षाचीच आहे. पण जाहिरात काय केली आहे, आता 1 वर्षापासून ग्रॅज्युटी लागू. कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स कायम कामासाठी नेमता येत नाहीत आजच्या कायद्याप्रमाणे सुद्धा, तरी 90% कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स हे कायम कामासाठीच नेमले जातात. हे वास्तव आहे. संघटित ज्याला म्हणतो की जिथं 10 पेक्षा जास्ती कामगार काम करतात, याला जर आपण संघटित क्षेत्र असं म्हटलं तर साधारणतः 93 ते 94% कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. त्याचा जो जोरदार परिणाम होणार आहे, ताबडतोबीचा परिणाम होणार आहे, तो संघटित क्षेत्रातल्या कामगारांना होणार आहे. आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना त्याचा लाभ होणार आहे. हा जो दावा आहे तो ॲक्च्युली दावा नसून कावा आहे. मालकांची व्यवस्थापनाची नुसती बेमुरवतखोरी नाही, तर त्यांची हुकुमशाही प्रस्थापित करण्याचं अगदी पूर्ण परवाना दिलेला आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे ईज ऑफ सप्रेसिंग वर्कर्स. आणि ह्याच्यामधून अपघात झाले, शेकडो कामगार मरत आहेत. याला मी -5 गुण देईन या कामगार कायद्यांच्या सगळ्या सुधारणांना. महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक, द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, गेली कित्येक वर्षे चर्चेत असलेल्या कामगार कायद्यातील सुधारणांची अंमलबजावणी आता होऊ घातली आहे. खरं तर या कायद्याच्या सुधारणेमुळे देशातल्या कोट्यावधी कर्मचारी कामगारांना फायदा होणार असल्याचं बोललं जातं, किंबहुना तसा दावा केला जातो. त्याचप्रमाणे देशातल्या उद्योग व्यवसायाला देखील त्यामुळे उभारी येणार आहे, त्यांचं हित साधलं जाणार आहे असा देखील दावा केला जातो. मात्र कुठल्याही गोष्टीला 2 बाजू असतात. या कायद्यावरती किंवा या सुधारणांवरती टीका देखील होताना दिसते. वेगवेगळ्या प्रकारच्या शंका या संदर्भात उपस्थित केल्या जात आहेत आणि या सगळ्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, त्याचप्रमाणे C2 या देशपातळीवरील कामगार संघटनांचे प्रतिनिधी, पुणे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक अजित अभ्यंकर सर. तर आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये आपल्याला हा किचकट विषय समजून घ्यायचा आहे. तुमच्यासमोर एक अशिक्षित कामगार बसलाय असं समजून तुम्ही आम्हाला हा विषय समजावून सांगा. कारण भल्यांना हा विषय कळत नाही आणि कळला तर तो त्यांच्या पद्धतीनं अर्थ लावत असतात. काय नेमक्या या सुधारणा सांगतात? कारण जे वाचनात आलं की आता नवीन संहिता अंमलात येणार आहेत, अस्तित्वात येणार आहेत. काय या 4 संहिता आहेत कामगार कायद्याच्या संदर्भातल्या? असं आहे, आता अरुण तुझे बोलला की या कायद्याची अंमलबजावणी ही आता करण्याची घोषणा सरकारने केली. ॲक्च्युली हे कायदे संसदेमध्ये जे पास झाले ते 20 सालापासूनच, म्हणजे कायदे प्रत्यक्षात नंतर पास झाले 22 मध्ये, परंतु त्या कायद्याची जी नावं आहेत ते इंट्रोड्यूस केले गेले 20 मध्ये, त्यामुळे त्याची नावं 2020 अशी आहे. 4 कायदे आहेत. हे 4 त्याला आता अलीकडं कायदा हा शब्द त्यांना बहुतेक तो उर्दू वगैरे वाटत असल्यामुळे त्यांना सगळंच पुसून टाकायचंय. त्याच्यामुळे त्यांनी आता संहिता असं म्हणायला सुरुवात केली. लेबर कोड, ऍक्ट म्हणतात, कोड म्हणतात. पण कसं आहे, तुम्ही जर लेबल बदललं तरी आतला जो काही पदार्थ आहे, म्हणजे बाटली बदलली तरी आतली दारू तशीच राहते, थोडासा प्रकार आहे हा. तर संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर याला कामगार संघटनांनी आणि संसद सदस्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. त्याची जवळजवळ चर्चा होऊ न देता ही त्यावेळेला संसदेतही ही विधेयकं मंजूर केली गेली. बरोबर आहे. पण आता ती प्रक्रिया सोडून दे, त्याच्याबद्दल आता बोलण्यात काय अर्थ नाही. तर त्याचा परिणाम जो आहे तो अगदी हेडलाईनमध्ये सांगायचं झालं तर असा की देशामध्ये अनेक प्रकारचे कायदे राज्य आणि केंद्र पातळीवरती आहेत.
त्यातले 4 कायद्यांमध्ये त्याचं रूपांतर, म्हणजे 29 असे त्यांनी कामगार कायदे निवडले की जे केंद्र आणि राज्य दोन्ही पातळ्यांवरती अंमलात येतात. बरं. आणि त्या 29 कामगार कायद्यांचं रूपांतर आता ते रद्द करून 4 कामगार कायद्यांमध्ये केलेलं आहे. बरं. आता हे 4 कामगार कायदे कुठले त्याची जरा मी फक्त आपल्याला पहिल्यांदा नावं सांगतो. बरं. हां. एक म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, म्हणजे पूर्वी एक इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट होता. त्यात कामगार मालक संबंधांचा प्रश्न, म्हणजे कामगारांचे हक्क ॲज अगेन्स्ट व्यवस्थापन किंवा मालक काय असतात किंवा उलट बाजूनी, हे ज्याच्यामध्ये ग्रथित होतं. तंटे झाला तर तो त्याचं कसा सोडवायचा वगैरे. तर ते इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड आहे. त्यानंतर एक वेज कोड आहे. वेज कोड म्हणजे कामगारांना जे वेतन मिळतं किंवा अनुषंगिक काही आता बोनस सारखा विषय आहे, तर ते सगळं त्यांनी त्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तिसरा जो आहे तो म्हणजे सेफ्टी आणि वर्किंग कंडिशन्स, ज्याच्यामधून आता उदाहरणार्थ म्हणजे पूर्वीचं लोकांना जे माहिती असेल ते फक्त नाव घेतो, याचा अर्थ तेवढेच कायदे त्याच्यात मर्ज झाले असं समजायचं कारण नाही. पण उदाहरणार्थ फॅक्टरीज ऍक्ट आहे किंवा तुमच्या शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट सारखा कायदा आहे की ज्याच्यामुळे रजा, सुट्ट्या, कामाचे तास किंवा तुमच्या सेफ्टी कंडिशन्स या सगळ्या ज्याच्यामध्ये नियमित केल्या जातात तो कायदा आहे. आणि एक सोशल सिक्युरिटी कायदा म्हणजे सामाजिक सुरक्षा कायदा आहे. बरोबर. असे 4 त्यांनी केले. सामाजिक सुरक्षेमध्ये आता उदाहरणार्थ PF आहे, बोनस आहे किंवा त्यांना नवीन काही क्षेत्रासाठी कायदे करण्यासाठी काही अवसर पाहिजे, म्हणजे आता गिग वर्कर्स आहेत, प्लॅटफॉर्म वर्कर्स आहेत, इतर असंघटित कामगार आहेत, तर या सगळ्यांना इतर अनेक प्रकारचे सेक्शन्स आहेत, तर त्यांना काही सामाजिक सुरक्षा देण्याचा दावा सरकार करत आहे. आणि त्या सगळ्याला मिळून म्हणजे संघटित असंघटित या सगळ्या क्षेत्रासाठी म्हणून एक सोशल सिक्युरिटी कोड असे 4 कायदे आहेत. म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन्स, सेफ्टी, वेज कोड आणि सोशल सिक्युरिटी असे 4 याचे विभाग आहेत आणि ते 4 कायदे केलेले आहेत. आता जर तुम्ही माझी प्रतिक्रिया विचाराल किंवा कामगार माझी म्हणजे मी सगळ्या कामगार संघटनांची एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया सांगतो. एक्झॅक्टली. म्हणजे की आता जर एखादा कायदा अस्तित्वात येत असेल किंवा त्याची अंमलबजावणी होत असेल तर त्याचा खरोखर फायदा कुणाला आणि तोटा कुणाला. आता पहिलं जर म्हणाल तर या सरकारचं असं म्हणणं आहे की कामगार कायद्यांचे एक जंजाळ आहे आणि अख्ख्या देशात राज्य पातळीवर जर मिळवले तर जवळजवळ 125 पेक्षा जास्ती कायदे होते. ते काही केवळ राज्य पातळीवरती आहे. आता 29 केंद्र आणि राज्य पातळीवरती जे आहेत ते त्यांनी 4 मध्ये कन्वर्ट केले. आता ही संख्या कमी झाली कायद्यांचं आणि कायद्यांचं जंजाळ कमी झालं, हा पर से फायदा आहे का तोटा? मी म्हणेन फायदा आहे, काय हरकत नाही. कायदे अनेक असण्यापेक्षा जर कमी संख्येने कमी कायदे असतील परंतु तरतुदी चांगल्या असतील तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. तेव्हा हा जो सरकारचा दावा आहे की मी कायद्यांची संख्या कमी केली तर याचं क्रेडिट त्यांना घ्यायचं असेल तर घेऊ द्यात, माझी काही हरकत नाही त्याला. परंतु प्रश्न संख्येचा नाहीये, प्रश्न त्यातल्या आशयाचा आहे. आता सायकलला पार्ट कमी असतात पण सायकल ट्रक जे काम करतो ते सायकल करू शकत नाही ना. बरोबर. त्यामुळे ट्रकचं काम करण्यासाठी कमी पार्ट असलेली मी सायकल आणली याचं कोणी क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ट्रकचं काम सायकल करू शकणार नाही. त्याच्यामुळे हा सरकारचा दावा हा अत्यंत म्हणजे बरा शब्द वापरायचा तो धूळफेक आहे आणि खरा शब्द वापरायचा तो फसवणूक आहे. हा पहिला मुद्दा. आता नेमकं याच्यामुळे कामगारांच्या वरती बरे वाईट काय परिणाम होणार आहेत, तर आता कामगारांमध्ये आपल्याला वास्तवता लक्षात घेतली पाहिजे पहिल्यांदा. कारण कायद्यामध्ये एखादी गोष्ट लिहिली, पूर्वी लिहिलेली होती, आजही लिहिलेली असेल, त्याचा वास्तवाशी काय संबंध आहे हे आपण पाहणं, जुने असतील किंवा नवीन असतील. कायद्याचा विचार करताना आपल्याला वास्तवाचा विचार केला पाहिजे, कारण कायदे कुठल्या तरी एका वास्तवाचं नियमन करण्यासाठी किंवा एका वास्तव परिस्थितीमध्ये कामगारांचं कल्याण करण्यासाठी केलेले असणे अपेक्षित आहे. बरोबर. वास्तवता काय आज वास्तवता आपल्याला अशी दिसते की देशामध्ये जी काही एकंदर कामगार संख्या आहे, मग ती उद्योगामध्ये म्हणजे कारखान्यामध्ये असेल किंवा सेवा क्षेत्रामध्ये असेल किंवा अगदी सरकारी मालकीच्या सेवा क्षेत्रामध्ये असेल वगैरे कारखान्यांमध्ये असेल, म्हणजे खाजगी सरकारी याच्यात भेद न करता आपण बोलूया, तर साधारणपणे या संघटित ज्याला म्हणतो की जिथं 10 पेक्षा जास्ती कामगार काम करतात, याला जर आपण संघटित क्षेत्र असं म्हटलं तर साधारणतः 93 ते 94% कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात, की जिथं 10 पेक्षा कमी कामगार नोंदित कामगार एका छपराखाली एका एस्टॅब्लिशमेंटमध्ये आहेत. फक्त 6 ते 7% कामगार हे संघटित क्षेत्रामध्ये आहेत.
शब्द लक्षात घ्या, संघटित क्षेत्र. मी संघटित आहेत असं म्हटलं नाही, संघटित म्हणजे ते युनियनाइज्ड आहेत ओके असं मी म्हटलं नाही. ओके 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 त्यातले युनियनाइज्ड असलेल्यांचं प्रमाण पर्सेंटाईल पॉईंट्समध्ये 1 किंवा 2% येईल. ओके म्हणजे इतकं युनियनाइज्ड वर्कर्सचं प्रमाण एकूण वर्कर्समध्ये 1 किंवा 2% आहे. बरं. आता हे वास्तव आहे. तर तुम्हाला असं दिसेल की उद्योगांमध्ये आज कुठल्याही कारखान्यामध्ये जर तुम्ही गेलात, पुण्यात जा, दिल्लीमध्ये जा, नाहीतर चेन्नईमध्ये जा, तुम्हाला असं आढळून येईल की अगदी हॉटेल असो, हॉस्पिटल असो, नाही तर कारखाना असो, साधारण 90% 80 ते 90% कामगार हे कॉन्ट्रॅक्टवरती काम करतात. बरं. आणि 10% हे कंपनीच्या रोलवरती स्वतःचे कामगार कर्मचारी म्हणून दाखवलेले असतात. हे आजचं वास्तव आहे. आता या वास्तवाच्या संदर्भामध्ये आपल्याला हे कायद्यांचा कोणावर काय परिणाम होईल हे आपण बघूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया त्याचा जो जोरदार परिणाम होणार आहे, ताबडतोबीचा परिणाम होणार आहे, तो संघटित क्षेत्रातल्या कामगारांवर होणार आहे. आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना त्याचा लाभ होणार आहे. हा जो दावा आहे तो ऍक्च्युली दावा नसून कावा आहे. म्हणजे हे दावे जे आहेत हे ऍक्च्युली कावे आहेत. का मी म्हणतो, कोणाला वाटेल माझं राजकीय विधान आहे. एक एक तरतूद आपण बघू, एक एक तरतूद पाहूया. म्हणजे माझं विधान सोडून द्या, माझं विधान कदाचित अतिशयोक्त असेल, सोडून देऊ आपण. आता पहिल्यांदा आपण जे कामगार कंपनीच्या रोलवरती असतात त्यांचं काय होईल ते आपण बघू. आज अशी तरतूद आहे कायद्यामध्ये, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टमध्ये, की जर समजा एखाद्या कारखान्यामध्ये 100पेक्षा जास्ती कामगार काम करत असतील आणि तो जर कारखाना बंद करायचा असेल किंवा त्या कारखान्यामध्ये कामगार कपात करायची असेल किंवा तिथं ले ऑफ द्यायचा असेल तर सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागते. बरोबर. आता त्यांनी ही संख्या 100 वरून 300 केलेली आहे. ओके. आता याचा परिणाम काय होणार आहे? याचा परिणाम असा होणार आहे की भारतामध्ये जेवढे कारखाने आहेत त्यातले 95% जास्ती कारखाने आणि जवळजवळ 90% जास्ती कामगार संख्या ही 300पेक्षा कमी कामगार असलेल्या फॅक्टरीजमध्ये ही सेवेमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ आज हे प्रोटेक्शन हे 95% आस्थापना, फॅक्टरी आस्थापना आणि जवळजवळ 90%पेक्षा जास्ती कामगार यांचं काढून घेतलेलं आहे. ओके. बरं. म्हणजे आज विदाऊट एनी परमिशन, विदाऊट एनी इन्फॉर्मेशन ते स्ट्रेट त्यांना कामावरून काढू शकतात. बरोबर. आता मी तुलना सांगतो. म्हणजे वाजपेयी सरकार जेव्हा होतं तेव्हा एक त्यांनी सेकंड लेबर कमिशन नेमलं होतं. त्यांनी काही रेकमेंडेशन्स केल्या होत्या, त्याच्या काही अंमलात आल्या नाहीत. त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा बऱ्याच चांगल्या प्रोव्हिजन होत्या, त्या मी सांगून आता वेळ घेत नाही आपला. परंतु दोघंही भाजपचीच सरकार होती. दोघांनी, एकाने घटना बदलण्यासाठी एक समिती नेमली होती वाजपेयींनी, आणि समिती न नेमता सगळं बदलायला सुरुवात केली. हा तो वेगळा मुद्दा. परंतु त्यावेळेला वाजपेयी सरकारच्या काळात जे कमिशन आलं होतं त्यांनी याच्यापेक्षा जरा बरे बदल सुचवले होते, तेही आता नाही आहेत. त्यामुळे हा पहिला मुद्दा झाला. आता त्याच्या आपण एक एक मुद्दा जात असताना मला म्हणजे पहिल्या मुद्द्याच्या संदर्भात प्रतिवाद करताना असं बोललं जायचं किंवा जात आहे की त्यावेळी 100 लोकांची जी मर्यादा होती, तर आस्थापना ज्या आहेत किंवा जे कोणी मालक होते ते असं करायचं की 99 लोकांचीच नोंदणी दाखवायची आणि मग दुसरी आस्थापना स्थापन करून या तरतुदीतून पळवाट काढायची. ही आता हे बंद होईल पळवाट. बरोबर आहे. आता ही पळवाट काढण्याची सुद्धा त्यांना गरज पडणार नाही, इतकं कॉन्ट्रॅक्च्युअलायझेशन झालेलं आहे. म्हणजे आता ऍक्च्युअली कामगार 1200 काम करत असतात, त्यातले ऑन रोल 100 तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षाही खाली दाखवायचे. रिटायर झाला, मेला किंवा कोणी विहारीच केली तर ती कधीही पोस्ट भरायची नाही, तिथं कॉन्ट्रॅक्ट वर्कर आणून बसवायचा आणि त्याला 1/3 पगारावरती राबवून घ्यायचं. आणि तेही इनव्हिजिबल एम्प्लॉयमेंट करायची. म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्ट म्हणले पण निम्मे कुठेच दाखवायचे नाही. म्हणजे उद्या मेले समजा अपघातून तर हे कोण व्हिजिटर होते का चोर होते हे सुद्धा कळणार नाही. म्हणजे ऍक्च्युअली अशा केसेस फेस केलेल्या आहेत. इनव्हिजिबल वर्कर्स, इनव्हिजिबल एम्प्लॉयमेंट, म्हणजे पुण्याच्या आजूबाजूला केलेली आहे. अनेक कारखान्यांच्या अपघातांमध्ये आम्ही या केसेस पाहिलेल्या आहेत. तर तो झाला एक मुद्दा. दुसरी त्यांनी तरतूद अशी केली आहे की एक आपल्या इथं स्टँडिंग ऑर्डर्स ऍक्ट म्हणून एक कायदा आहे. स्टँडिंग ऑर्डर्स ऍक्ट म्हणजे काय की कामगारांचे अंतर्गत सेवा शर्ती ज्या आहेत आणि शिस्तीचे नियम या दोन्ही मिळून राहतात. उदाहरणार्थ समजा आता कायम कामगार कोणाला म्हणायचं, प्रोबेशनर कामगार कोणाला म्हणायचं, कॅज्युअल कामगार कोणाला म्हणायचं, टेम्पररी कोणाला म्हणायचं, ट्रेनी कोणाला म्हणायचं, कसं ठरवायचं हे, किंवा एखाद्याने बेशिस्त केली तर त्याला डील कसं करायचं वगैरे वगैरे, असे बरेच त्याच्यामध्ये सेवा शर्ती आणि शिस्त या दोन्हीचे नियम असतात. आता काय होतं, आत्ताचा कायदा असा आहे
की जर समजा 50पेक्षा जास्ती कामगार असतील तर तुम्हाला तो कायदा लागू होतो. म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीनंच शिस्तीचे सेवेचे नियम तुम्ही करू शकता, पण त्या कायद्याच्या चौकटीत करू शकता किंवा म्हणजे स्वतःचे करू शकता किंवा केले नाहीत तर एक मॉडेल नियम दिलेले आहेत, त्याला मॉडेल स्टँडिंग ऑर्डर म्हणतात. ते मॉडेल स्टँडिंग ऑर्डर आपोआप तुम्हाला लागू होतात. म्हणजे तुम्ही ते लागू करून केले असं म्हणा किंवा म्हणू नका. तसं कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या बाबतीत आहे. तुम्ही जर अंतर्गत नियमावली केली नाहीत तर ती मॉडेल जी आहे ती आपोआप तुम्हाला लागू होते. तसं आहे इथं. आता काय केले त्यांनी 50 आताची प्रोव्हिजन बघा. जर समजा मला माझे नियम करायचे, मला समजा म्हणायचे की तू 3 वेळा उशिरा आला की तुला ताबडतोब मी हाकलून देऊ शकतो, समजा हा नियम मला करायचा आहे, तर मला तो करता येईल आजच्या ह्याच्याप्रमाणे. माझ्याकडे 50पेक्षा जास्त कामगार असतील तर मी तो नियम करू शकतो, पण त्याच्यासाठी मला त्या स्टँडिंग ऑर्डर्स म्हणजे हे नियम मला सरकारी अधिक म्हणजे लेबर कमिशनर दर्जाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते द्यायचे. त्याचं कामगार आणि मालक यांची व्यवस्थापन यांची सुनावणी होते आणि मग ते जजमेंट देतात की या कायद्याच्या चौकटीमध्ये अशा शिस्तीचा नियम बसतो का नाही. आणि मग ते म्हणतात की ठीक आहे तुम्ही हा करू शकता किंवा करू शकत नाही. आता त्यांनी काय केले, ही 50ची जी मर्यादा आहे ती त्यांनी 300वर नेलेली आहे. म्हणजे 300पेक्षा कमी कामगार असतील तर ती आस्थापना कोणतेही नियम बनवू शकते, अनक्वेश्चन्ड. आज हा अधिकार 50पेक्षा कमी कामगारांच्या बाबतीत होता, आता तो 300पेक्षा कमी लोकांना मिळाला. म्हणजे उद्या एखाद्या कारखाना किंवा कुठलीही आस्थापना 300पेक्षा कमी कामगार असतील तर असं म्हणू शकतात की तू 1 दिवस उशिरा आलास तर एकतर तू 1000 रुपये तुला दंड होईल, असा मी नियम करू शकतो. आणि देर इज नो रिझन अँड देर इज नो लॉ अँड देर इज नो प्रोव्हिजन विच कॅन स्टॉप मी फ्रॉम दिस. ह्याचं कारण आता 300पेक्षा खाली स्टँडिंग ऑर्डर्स माझ्या त्या कायदाच लागू नाही ना त्याला. बरोबर. मी सांगेन की हे नियम आहेत, हे वाच आणि आत ये. आणि कामगार बिचारा नोकरीची गरज आहे, तो जे तुम्ही लिहाल ते न वाचता आपण ते स्वीकारणार आणि तू स्वीकारणं म्हणजे संपलं, तुला ते लागू झालेच आपोआपच. म्हणजे हे प्रोटेक्शन दिलं. म्हणजे कामगार मालकांची व्यवस्थापनाची नुसती बेमुरवतखोरी नाही तर त्यांची हुकुमशाही प्रस्थापित करण्याचं अगदी पूर्ण परवाना दिलेला आहे. किती कामगारांच्या बाबतीत, जवळजवळ 90% जास्ती कामगारांच्या बाबतीत आणि 95% जास्ती आस्थापनांच्या बाबतीमध्ये. हा एक दुसरा अतिशय महत्वाचा एक भाग आहे. आता याच्या संदर्भात बोलताना असं बोललं जातंय की जी मालकांची मोठी म्हणजे बऱ्याचदा मालकांची अडवणूक किंवा मग संपासारखं हत्यार म्हणायचं किंवा काय अस्त्र उपसणे आणि मग त्यातनं एकूण तुमच्या उद्योग व्यवसायच संकटात येतो असं पूर्वी घडलेलं आहे. आणि मग हे काही देशामध्ये आर्थिक प्रगती साधण्यासाठी योग्य ठरत नाही आणि मग त्यासाठी म्हणून अशी तरतूद आवश्यक आहे जेणेकरून मालकांनाही किंवा ज्या कुठल्या आस्थापना आहेत त्यांनाही संरक्षण मिळेल आणि कामगारांनाही दुसऱ्या बाजूने त्यांचं हित साधलं जाईल. नाही, अगदी बरोबर आहे ना. म्हणजे उद्योगांमध्ये शांतता असली पाहिजे. राईट. आणि त्याच्यामध्ये टाळेबंदी, संप अशा गोष्टी होता कामा नयेत. ही अत्यंत रास्त अपेक्षा आहे. शांतता पण 2 प्रकारची असते. शांतता ही स्मशान शांतता पण असू शकते. म्हणजे कोणीतरी मेला किंवा कोणीतरी मरणार आहे असं जर कळलं तर सगळी माणसं घाबरून दबून, कोणीतरी हंटर घेऊन आलेला आहे, सगळी माणसं मुरदाडासारखी किंवा अर्धमेली होऊन असतात, ती शांतता असते. किंवा शांतता आपल्याला नागरिकांची हवी आहे का गुलामांची हवी आहे हे ठरवायला पाहिजे. पण जरी मुद्दा सोडून दिला, आपण शांततेला शांतताच म्हणूया समजा, जी काय असेल ती. गेल्या 25 वर्षाचा अरुण रेकॉर्ड काढायचं. 25 वर्षाचं, 25 काय जास्त, 35 वर्षाचं काढा की देशामध्ये संप आणि टाळेबंदी याच्यामध्ये वाया गेलेले मनुष्य दिवस किती, देशामध्ये किती, महाराष्ट्रामध्ये किती. ही संख्या आता ऑलमोस्ट 0वरती आलेली आहे. आणि असलीच काही तर त्यातली 75% टाळेबंदीमुळे आहे. टाळेबंदी म्हणजे मालकाने केलेला संप. म्हणजे मालकाने कुलूप लावायचं आणि सांगायचं तुम्हाला बाहेर ठेवलंय, गेट आउट. ले ऑफ किंवा काय ते. नाही, ले ऑफ तर अजून तिसरी गोष्ट झाली. टाळेबंदी लावायचा. तर पण क्लोजर नाही. म्हणजे तुम्हाला कामगार कपात केलेली नाही, म्हणजे तुम्हाला कॉम्पेन्सेशन देऊन वगैरे बाहेर काढलेलं नाही. तात्पुरतं बंद केलंय मी. म्हणजे जसा संप असतो कामगारांचा तसा मालकाने केलेला संप.
आजच्या काळामध्ये जवळजवळ हे प्रमाण नगण्य सुद्धा नाही. म्हणजे जे पूर्वी चालवले त्याला तांत्रिकदृष्ट्या संप टाळेबंदी म्हटले म्हणून त्याच्यातही 75% जास्ती हे टाळेबंदीचेच आहेत. म्हणजे कामगारांकडून संप झाला म्हणून मनुष्य दिवस वाया गेले, कुठेतरी काहीतरी एखादी दुर्घटना किंवा काही व्हायलन्स झाला असं नाही. आता जे होतोय तो जे सेफ्टी म्हणजे सुरक्षेचे उपाय करायला पाहिजेत ते न केल्यामुळे फॅक्टरी इन्स्पेक्टरचे लोक फक्त पैसे खाण्याचे काम आज प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात. मग ते खातं त्याच्यासाठीच आहे. म्हणजे औद्योगिक सुरक्षा आणि कायदा हा जो आहे फॅक्टरीज ऍक्ट ज्याला आपण नॉर्मली म्हणतो तो कायदा, इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ डिपार्टमेंट त्याला म्हणतात, ते अधिकारी त्यांच्या चीफ इन्स्पेक्टर पासून सगळे फक्त पैसे छापण्याचं काम करतात, दुसरं काहीच करत नाही. ते फॅक्टरी मॅनेजरला पाहिजे ते होत असतं. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. आणि याच्यामुळे जे काही कामगारांचे अपघाती मृत्यू होतात ते केवळ या फॅक्टरी इन्स्पेक्टर्सने खाल्लेल्या पैशाचे परिणाम आहेत. अत्यंत जबाबदारीने बोलतोय मी. हे असं आहे. जे काही वाईट होते ना, कारखान्यामध्ये मृत्यू होत्या, दुर्घटना घडतात, ते या घडत आहेत. संपामुळे काहीही घडत नाही. दंगे झाले, धोपे झाले, कुठेतरी गोळीबार झाला, लाठीमार झाला, ऐकलंय का कुठे कधी? हा ऐकायला सुद्धा येत नाही. असं वाटतं की इथं काहीतरी संप व्हायला पाहिजे म्हणतो सुद्धा होऊ शकत नाही. तेव्हा तो विषयच नाही. तेव्हा हा विषय आज इररिलेव्हंट झालेला आहे कॉन्ट्रॅक्च्युअलायझेशनमुळे. आणि कामगारांची सौदा शक्ती जी आहे, लढा शक्ती जी आहे, ही अत्यंत पद्धतशीरपणे सरकार आणि व्यवस्थापन यांनी मिळून ही खच्ची केलेली आहे. आणि अर्थात याला फक्त मोदी सरकार जबाबदार आहे असं नाही. हे जसं मनमोहन सिंग यांनी सुद्धा ज्या प्रकारचे बदल, पण प्रत्यक्ष त्यांनी बदल नव्हते केले, त्यांनी फक्त थोड्या म्हणजे काय म्हणतात अंमलबजावणी शिथिल केली होती हळूहळू. पण हे फडणवीस सरकार जसं आलं महाराष्ट्रामध्ये विशेषतः, त्यांनी अत्यंत भीषण स्वरूपाचे बदल राज्य पातळीवरती केले. म्हणजे केंद्राच्या व्हायच्या आधीच. एक तुम्हाला सांगतो आता उदाहरणार्थ, आता फॅक्टरी कायदा आहे, त्याची संख्या 20 केली. आता 10 पेक्षा जास्ती कामगार असतील तर फॅक्टरी कायदा लागू होता. आता ती संख्या 20 केली, म्हणजे काही वर्षापूर्वीच केली. दुसरं एक त्यांनी बदल केला की कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स ऍक्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सना किमान म्हणजे एका डोक्यावरच्या केसा एवढं संरक्षण जे होतं, तर ते 50 पेक्षा जास्ती कामगार जर कॉन्ट्रॅक्ट वर्कर असतील तर ते 20 पेक्षा असतील तर ते लागू होतं. ते फडणवीस सरकारने 50 पेक्षा जास्ती केलं. आणि ते पहिल्यांदा जेव्हा सत्तेवर आले तर त्यांनी पहिला जो काही हुकूम काढला तो याच्याबद्दलचा काढला. स्वाभाविक आहे, म्हणजे त्याच्यात काही दोष देत नाही. त्यांचे जे एम्प्लॉयर्स आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी ते केलं. नुसतं नाही, या फडणवीस सरकारने अजून एक अतिशय थोर अशी गोष्ट केली, ईज ऑफ डुईंग बिझनेस. त्यांनी असं केलं, आज जर समजा एखाद्या लेबर इन्स्पेक्टरकडे आपण तक्रार केली, लेबर कमिशनरकडे, की या ठिकाणी या स्थापनेमध्ये हे कायद्याचा भंग होतोय, तुम्ही किंवा फॅक्टरी इन्स्पेक्टरकडे गेलात, तुम्ही बघायला सांगितले ते पैसे खातात, पण निदान पैसे खाणे सुद्धा एक कॉस्टच आहे ना त्यांच्या दृष्टीने, व्यवस्थापनाच्या दृष्टीने. तर मी तक्रार केली की बाबा इथं असं चाललेलं आहे, हे वाईट आहे, तर तुम्ही व्हिजिट करा आणि बघा. तर त्यांनी काय नियम केला आपल्या फडणवीस साहेबांनी, की ही जी अर्ज आहे युनियनचा, हा चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज म्हणजे मुख्य मुंबईला पाठवायचा. किंवा लेबर कमिशनरची व्हिजिट तुम्ही मागितली ना तर ती मुंबईला जाणार तुमचा अर्ज, कुठे पुण्यात अख्ख्या 32 जिल्ह्यांमध्ये कुठे, तिथून परवानगी येणार. मग बाबा अरुण म्हेत्रे यांनी जाऊन तिथं व्हिजिट करावी. तो आला तर अरुण म्हेत्रे व्हिजिट करू शकतात. म्हणजे पोलीस चौकी आहे, पोलीस चौकी तुम्ही सांगितलं की इथं चोर आहे, फायर ब्रिगेडला जाऊन तुम्ही सांगितलं की इथं आग लागलेली आहे, तर त्यांनी फोन करायचा सीपी ऑफिसला की बाबा असं आहे, एक म्हणतात तिथं कोणतरी मरतोय, तर वाचवायचं का त्याला आम्ही? ते हो म्हणले तर वाचवायचं. ते हो केव्हा म्हणतील, ते फोन करतील त्यांना की बाबा असं आहे, काही होते का तोडपाणी बघा, का पाठवूच माणसं बघा तुम्ही, किंवा असलंच तर मग नाटक तिथं सेट लावून ठेवणार. आणि हे चाललेलं. आणि हीच गोष्ट मोदी साहेबांनी प्रॉव्हिडंट फंड आणि ESI की जे सेंट्रलच्या स्कीम्स आहेत त्या बाबतीत एक्झॅक्टली हे केलेलं आहे. मला असं दिसतंय समजा इथं व्हायोलेशन होतंय, इथल्या लोकल अधिकाऱ्यांनाही दिसतंय, ते म्हणतात की होय व्हायोलेशन होतंय साहेब, पण आम्ही काय करू शकत नाही. का? कारण परवानगी आम्हाला दिल्लीवरनं पाहिजे. ह्याच्यात नाही बदल केला. कारण या जे कामगार कायदे बदललेले आहेत, या इन्स्पेक्शन मेथोडॉलॉजी तर अजून अवघड याच्यामध्ये, कारण ते इन्स्पेक्टरचे किंवा त्या सिस्टीमचे अधिकारच कमी केलेले आहेत.
या कायद्यामध्ये आता जे बदल केले आहेत त्याच्यामध्ये काय होतं की काही गोष्टी अशा होत्या की ज्याला क्रिमिनल लायबिलिटी होती. तुम्ही जर समजा सेफ्टी मेजर्स अमुक एक प्रकारचे घेतले नाहीत विथ समजा काही कंडिशन होते की ती सिरियसनेस नेचर आहे त्याचा वगैरे, पण देअर वॉज अ क्रिमिनल लायबिलिटी आणि विच इन्क्लुडेड सम काइंड ऑफ इम्प्रिझनमेंट ऑल्सो फॉर सिरियस काइंड ऑफ ऑफेन्सेस. काढून टाकलं ना सगळं. आता देर इज ओनली सिव्हिल लायबिलिटी, म्हणजे क्रिमिनल लायबिलिटीज नाही. बरं. आणि सामाजिक सुरक्षा त्यांनी त्याला ते अजून वेगळं. सामाजिक सुरक्षा तो पीएफ वगैरे तो म्हणजे पीएफईएसआयचा हे सामाजिक सुरक्षा फिजिकल सुरक्षेबद्दल एक्झॅक्टली मी म्हटलं की फिजिकल सुरक्षा. आता मी सांगतो पुण्याच्या आजूबाजूला अपघात झाले. एका कारखान्यामध्ये 21 साली 17 कामगार जागेवरती स्फोटून गेले. इथे आपल्या त्या पिरंगुटला झाला होता. ती फॅक्टरी रजिस्टर्ड 6 महिन्यापूर्वी झाली होती. 12 फॅक्टरी चालू होती. 21 सालापर्यंत ती रजिस्टर झाली नव्हती. आणि ज्या दिवशी स्फोट झाला त्या दिवशी तिचे प्रॉव्हिडंट फंडाचे आणि ESIचे पैसे भरले, म्हणजे ते मॅनेज करून भरले. आणि ते स्वतः वेबसाईटवर सांगत होते, SVS ॲक्वा नावाची फॅक्टरीची नाव घेऊन सांगतो, तिथं ते स्वतः सांगत होते की आमच्याकडे 100 कामगार आहेत. त्यांच्या वेबसाईटवरती आहे. बरं. पण PFच्या अधिकाऱ्यांकडे गेलो, साहेब तुम्ही काय करत होता इतकी वर्ष? ते म्हणले आम्हाला इथं दिसलं तरी आम्ही काही करू शकत नाही ना. ते पिरंगुटची अख्खी इंडस्ट्रियल इस्टेट आहे. म्हणजे फॅक्टरीच्या दिसतात ना आपल्या त्या बिल्डिंग, तशा बांधलेल्या फॅक्टरीज आहेत तिथं. एकही कव्हर नव्हती अशी स्थिती होती. ते म्हणले आम्ही काय करू शकत नाही, आम्ही फक्त सर्वे करू शकतो, आम्ही जाऊन आतमध्ये जाऊ शकतो, आम्हाला दिल्लीवरनं परवानगी पाहिजे. याच्यामध्ये बदल काहीही केलेला नाही या कायद्यामध्ये. ही इन्स्पेक्शन मेथोडॉलॉजी आहे आणि हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गाईडलाईन्समधनं झालेलं आहे. तेव्हा ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे ईज ऑफ सप्रेसिंग वर्कर्स. आणि याच्यामधून अपघात झाले, शेकडो कामगार मरत आहेत. पण आता असं बोलणं अवघड आहे, कारण असं बोलणाऱ्यांना अर्बन नक्सल आहेत हे सगळे बोलणारे. असो, तर हे कामगार कायद्यांमध्ये हे संघटित कामगार क्षेत्राबद्दल झालं. ओके, पुढे त्याच्याबद्दल बरं सांगता येईल अजून, पण आपण जरा सगळे आपल्याला कव्हर करायचं आहे. आता आपण असंघटित क्षेत्राच्या बद्दल हे जे काय म्हणतात आम्ही काय केलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सबद्दल काय झालेलं आहे, तर ते जरा आपण असंघटितांच्या आधी आपण एक नवीन त्यांनी एक प्रकार आणलेला आहे. त्याला म्हणतात फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट. राईट. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट. आता फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तर आज तुम्ही जर कामगार नेमलात, एखादा कामगार, आणि त्याला एक विशिष्ट दिवस म्हणजे 240 दिवस तर त्याचं सलग काम झालं आजच्या कायद्याप्रमाणे, तर त्याला कायम कामगाराचे अधिकार मिळतात. म्हणजे अधिकार म्हणजे काय फार ग्रेट याच्यातला भाग नाही, पण त्याला कामावरनं काढायचं म्हणजे तुम्हाला एक विशिष्ट पद्धती अंमलात आणावी लागते. एवढे त्याला सिनियॉरिटी काय वगैरे वगैरे त्याची जी काय प्रोसिजर असेल ती. म्हणजे खाजगी क्षेत्रातलं तुम्ही म्हणता, खाजगी क्षेत्रात म्हणजे गिग वर्कर ते वेगळेच आहेत. आणखी गिग बद्दल तुम्ही बोलत ही कॅटेगरी कुठली, म्हणजे यांचा कुठलाही कामगार म्हणजे आजचा कायदा कुठलाही कामगार एखाद्या कारखान्यामध्ये, एखाद्या आस्थापनेमध्ये, म्हणजे सर्व्हिस असेल, कारखाना असेल, जर तो त्या कंपनीच्या रोलवरती आहे आणि त्याचे 240 दिवस जर पूर्ण झालेले असेल सलग सेवेचे, तर त्याला औद्योगिक विवाद कायद्यानुसार आणि मॉडेल स्टँडिंग ऑर्डरच्या ऍप्लिकेशन प्रमाणे त्याला कायम कामगाराचे अधिकार प्राप्त होतात. अधिकार म्हणजे काय, एवढंच की त्याला जर काढायचं असेल कामावरून तर देर आर सर्टन ग्राउंड्स अँड मेथड्स बाय विच यू कॅन डू इट. नॉट दॅट यू कॅनॉट रिमूव्ह हिम, यू कॅन रिमूव्ह हिम. आणि हंड्रेड्स ऑफ वर्कर्स हॅव बीन रिमूव्ड लाईक असं काही नाही, गोष्ट होत नाही असं नाही. आता त्याने काय केलं, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे असं की मी तुम्हाला जर कामावर ठेवलं तर मी म्हणणार तुमची नोकरी 3 वर्षाची आहे. 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, 1 वर्षाचं काही म्हणू शकतो. आपल्या दोघांना जे पटेल ते म्हणजे मालकाला पटेल तर तो सांगणार की 4 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट. 4 वर्षानंतर काय, 4 वर्षानंतर विषय क्लोज्ड. ओके, तुम्ही संपला, तुम्ही घरी. म्हणजे एखादा आपण वस्तू विकत घेतो की नाही, तुम्ही मला 2 वर्ष बाबा हा माल सप्लाय करायचा, तसं तुम्ही सप्लाय करायचा. म्हणजे कायम किंवा स्थायी रोजगार ही संकल्पना त्याने अधिकृतपणे आता, म्हणजे आता सगळीच रोजगार असा असेल असं नाही. तुम्ही नॉर्मल सुद्धा नेमू शकता कामगार, पण कोण मूर्ख नेमेल, फिक्स टर्मच नेमेल ना. कुठला एम्प्लॉयर नेमेल काय, म्हणजे विदाऊट सच अ फिक्स टर्म अपॉइंटमेंट नेमणारच नाही कोणी. आज कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स
कायम कामासाठी नेमता येत नाहीत आजच्या कायद्याप्रमाणे सुद्धा. ओके. तरी 90% कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स हे कायम कामासाठीच नेमले जातात. हे वास्तव आहे. हे जर असेल तर आता कोण एम्प्लॉयर हा फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट सोडून नॉर्मल कामगार नेमेल? म्हणजे स्थायी रोजगार हा विषय संपला. बरं. युनियनायझेशन हा विषय संपला. हो. आता तुमची रोजकी 5 वर्षाची, हो. माझी नोकरी 3 वर्षाची, तिसऱ्याची नोकरी 6 वर्षाची. आपण युनियन कशी करणार? प्रत्येकाचं कॉन्ट्रॅक्ट वेगळं, प्रत्येकाच्या टर्म्स वेगळ्या. तुमचं अपॉइंटमेंट ऑर्डर मला माहिती नाही, माझं यांना माहिती नाही, यांचं त्यांना माहिती नाही. आणि जर समजा मी केली, आपण समजा सगळ्यांनी युनियन केली, तर माझी 5 वर्ष शिल्लक आहेत, तुमची 2 वर्ष शिल्लक आहेत कॉन्ट्रॅक्टची. तर माझं जर कॉन्ट्रॅक्ट शेवटाला आलेलं असेल तर मी युनियनचं यू तरी बोलेल का? काय कारण आहे? तुम्ही माझे बेनिफिट एक्झॅक्टली. आणि माझं रिन्युअल होतं की नाही मला माहिती नाही. त्याचा उपकार असतील तर करेल रिन्युअल, नाही तर नाही करणार. म्हणजे इट इज एंटायरली लेफ्ट. ओके. म्हणजे आता त्यांनी काय केलेलं आहे, थोडक्यात त्याची जी थिअरी आहे यांची, ही थिअरी अशी आहे, मग एक विचारसरणी आहे, लक्षात घ्या. ही विचारसरणी अशी आहे की कामगार कायद्यांची सर्व जी भूमिका आहे, पाया, बरं, तो असा आहे की मालकाला स्वातंत्र्य आहे, परंतु कामगार आणि मालक हे एका समान सामाजिक दर्जावरती नाहीत. म्हणजे तुम्ही जर माझ्याकडे गहू विकायला आलात आणि मी जर काय हॉटेल चालवतोय, तर गहू विकणारा आणि हॉटेल चालवणारा हे समान दर्जावरती समजले जातात. बरोबर. आपण दोघांचं कॉन्ट्रॅक्ट होतं. हो. मग मला पाहिजे तेवढं मी घेईन, तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही विकाल, हे आपण एका लेवलवरचे कॉन्ट्रॅक्ट असतो. म्हणजे ह्याला आपण 2 ट्रेडिंग पार्टनर्समधला किंवा 2 ट्रेडर्समधला व्यवहार हा कॉन्ट्रॅक्ट समजला जातो. आता पण कामगार आणि मालक यांची परिस्थिती अशी आहे. ओके. कामगाराचं अख्खं जीवन इज इज वर्क लाईफ. बरोबर. आणि मालकाची ती फक्त एक इन्व्हेस्टमेंट असते. म्हणजे बहुतेक मालकांची, अगदी स्टार्टअप असतात ते सोडून द्या, पण बहुतेक मालकांची ती एक इन्व्हेस्टमेंट असते, एक पोर्टफोलिओ असतो त्यांचा, आणि याचं अख्खं जीवन असतं. याच्यामुळे यात नोकरी गेली तर त्यात तो घरासहित उद्ध्वस्त होतो, हाऊस लोन सहित उद्ध्वस्त होतो. त्याच्यामुळे कामगाराला विशेष प्रोटेक्शनची गरज आहे, म्हणून कामगार कायदे आले, ही त्याच्या मागची विचारसरणी आहे. आणि हे युरोपपासून भारतापर्यंत सगळीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या कामगार कायद्यांचा पाया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घातलेला आहे. लक्षात घ्या, भारतातले सगळे प्रमुख कामगार कायदे आजचे, म्हणजे यांनी आणलेले नाही. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट हा 1947चा आहे. स्टँडिंग ऑर्डर्स ऍक्ट जो मी सांगितला तो 1946चा आहे. फॅक्टरीज ऍक्ट 1948चा आहे. किमान वेतन कायदा 1948चा आहे. ESI 1948ची आहे. प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट हा 1952चा आहे. हे सगळे बाबासाहेब आंबेडकर लॉ त्यांच्याकडे जबाबदारी असतानाच त्यांनी करून घेतलेले कायदे. मॅटर्निटी बेनिफिटचा कायदा, हे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारे लोक जे आहेत ते आज कुठल्या थराला गेले. त्यांनी जे प्रोटेक्शन कामगारांसाठी दिलं होतं ते काही 100% होतं असं नाही, पण त्या परिस्थितीमध्ये जेवढं शक्य होतं त्यांनी केलं, त्याच पायदळी तोडत आहेत. आता त्यांनी काय केले की फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटमध्ये जणू काय तुम्ही समान दर्जावरती आहात. तुला जमलं तर कर ना तू, नाही तर तुला कुठं फोर्स केलंय, यू आर नॉट ए फोर्स लेबर. तुला नाही जमलं तर तू नको करू, दुसरीकडे जा. आता याच्यामधून युनियन संपेल, कामगारांची बार्गेनिंग पॉवर संपेल, कलेक्टिव्ह बार्गेनिंग हा विषय संपेल. आणि तिसरं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर. कॉन्ट्रॅक्ट लेबरला आज मी सांगितलंच मग अशी मुळात आज कॉन्ट्रॅक्ट लेबरला प्रोटेक्शन नाहीये, पण तरी सुद्धा इन स्पाईट ऑफ दॅट, मी म्हणलं ना डोक्यावरच्या एका केसापुरतं एक संरक्षण आहे की त्याला काही थोडेफार अधिकार दिलेले आहेत. ते मी सगळे आता सांगून देत नाही, पण जे काय आहेत तर ते त्याला त्याच्या कॉन्ट्रॅक्टने जर ते लाभ दिले नाहीत तर त्याला प्रिन्सिपल एम्प्लॉयरनी ते लाभ दिले पाहिजे असं त्याच्यावरती बंधन आहे. बरोबर आहे. आता हा जो त्यांनी कॉन्ट्रॅक्ट लेबर कायदा आहे हा ॲबॉलिशच केलाय आणि विशिष्ट कामामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर नेमता येईल अशी अधिकृत परवानगी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट लेबरला काहीच प्रोटेक्शन नाही द्यायचं. लिमिटलेस नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट लेबर यू कॅन अपॉइंट, आणि ते पुरलं नाही तुम्हाला तर फिक्स्ड टर्मवरती नेमा. म्हणजे स्थायी रोजगार आणि कामगारची सामुदायिक सौदा शक्ती हे बंधन. म्हणजे तुम्ही एकेकाने या आणि तुम्हाला एकेकाला कसंही करायचं ते मी बघतो, तुम्ही एकत्रित ही मूठ जी बांधता ही संपवलेली आहे त्यांनी. हा त्या फिक्स्ड टर्म
त्याने काय जाहिरात केली, आता 1 वर्ष पूर्ण झाले की ग्रॅच्युइटी मिळेल. हा, हे त्याचं एक हा, बरंच म्हणजे कौतुक आता होतं की पूर्वी आता मोदी कमीत कमी किती Correct. काहीतरी 3 वर्ष. तुम्हाला माहिती आहे मोदी सरकारांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांचं की ते पहिल्यांदा धूळ टाकतात डोळ्यात तुमच्या, बर आणि मग त्यांचं म्हणणं मांडतात. हा, हा, एक्झॅक्टली तेच याच्यामध्ये आहे. बर हा, ते कसं आहे, हा, हे जे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटवाले आहेत ना, त्यांच्यासाठी फक्त 1 वर्षाच्या ग्रॅज्युएटीची प्रोव्हिजन, इतरांसाठी नाही आहे. ओके. इतरांसाठी 5 वर्षाचीच आहे. बर 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 बर. पण जाहिरात काय केली आहे, आता 1 वर्षापासून ग्रॅच्युइटी लागू. कोणाला? फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटवाल्याला. जो आज कामगाराला जी मिळते 5 वर्षानंतर ग्रॅज्युइटी, हो. ते तसंच आहे, त्यात काही बदल नाही आहे. ओके, म्हणजे जे पेरोलवरती आहेत असं आपण म्हणायचो. किंवा अगदी हा, कॉन्ट्रॅक्ट ज्यांचं लेबर काय जरी की- असला तरी हा, 5 किंवा- वर्ष झाल्यानंतरच त्याला ग्रॅज्युइटी मिळणार. ते आजही आहे तसंच राहणार आहे, त्यात काही बदल नाही आहे. ओके ओके ओके. आता तिसरा मुद्दा आला सामाजिक सुरक्षेचा. बर हा, आता सामाजिक सुरक्षाचे अनेक प्रकार आहेत. त्यात भारतामध्ये जे 2 उपलब्ध आहेत, एक प्रॉव्हिडंट फंड आणि ESI. बरोबर. आता इतर काही व्यवसायाला उद्देशून का बीडी कामगारांसाठी एक वेगळा फंड आहे. बरं हा, असे वेलफेअर फंड काही काही इंडस्ट्रीसाठी आहेत. बरोबर. आता मी त्या बारक्या तपशिलात जात. हा हा हा, ESI आणि प्रॉव्हिडंट फंड बद्दल आता आपण मुख्यतः बोलू. बरोबर. आता ESI आणि प्रॉव्हिडंट फंड याच्यामध्ये कसं असतं की जो एम्प्लॉय रिलेशन म्हणजे 10 पेक्षा जास्त कामगार जिथं काम करतात हो तिथं, मग ते मॅनेजर असू दे कोणी असू दे, हो, तर तिथं ESI एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स बरोबर. हे लागू होते. बरोबर आणि 20 पेक्षा जास्ती असतात तिथं प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन स्कीम लागू होते. बरोबर. हे आजची प्रोव्हिजन आहे. आणि त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन कसं असतं की आज जो हे आहे त्याच्याप्रमाणे 3.25% ESIसाठी एम्प्लॉयरनी कॉन्ट्रीब्यूट करायचे आणि 0.75% हे कामगारांनी कॉन्ट्रीब्यूट करायचे, असं ESIला जातं. बरोबर. आणि इकडे जर आपण पाहिलं PFला तर 8.33% एम्प्लॉयरनी पेन्शन फंडला टाकायचे, हो साधारण 3.67 हो. हे त्याचे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणून जातात, हो, आणि एम्प्लॉईचे स्वतःचे म्हणून हो. ते 8.33% जातात. असं त्याचं डिस्ट्रीब्युशन, ही तिचं सोशल सिक्युरिटी. आता गेले ती स्कीम तशीच आहे. बरं हां, आता स्कीम जरी तशी असली आणि त्याच्या ऑर्गनायझेशन त्याचे अधिकार ते जसं आहे तसंच आहे, फक्त एका कायद्याखाली आणले ते. जे सोशल सिक्युरिटीची बात हे सरकार करते, त्यांनी या ESI आणि PFच्या जर मी तुम्हाला मॅक्सिमम लिमिट्स सांगितल्यात कव्हरेजच्या, तर हसावं का रडावं कळत नाही. काय आहेत? आज PFची स्कीम फक्त 15,000 रुपये बेसिक प्लस DA ला लागू होते. म्हणजे जर एखाद्या कामगाराचा पगार 15,000 रुपयापेक्षा जास्त आहे असा जर तुम्ही त्याला नेमतानाच, बरं, तर त्याला PF खाली कव्हर न करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. म्हणजे कव्हर नाहीच केलं पाहिजे असं नाही, बरं, पण यू कॅन डू इट विथ सम प्रोसिजर. त्याला काही प्रोसिजर आहे. बरं, तसं न करता तिचं प्रोसिजर तुम्ही पूर्ण केली तर तुम्ही ते करू शकता. हा, अर्थात एकच आहे, त्याला 15,000पेक्षा कमी पगार असताना तुम्ही त्याला नेमलाय, हो, मग त्याचा पगार 2 लाख जरी झाला तरी त्याचं कव्हरेज तुम्हाला काढता येत नाही. ओके, हां, ते आज आहे, बरं, ते तसंच आहे. पण ही 15,000ची लिमिट आता वेळोवेळी वाढवली पाहिजे ना. आता किमान वेतन साधारणपणे बहुतेक धंद्यातलं साधारण 17-18 इंजिनिअरिंग धंद्यामध्ये 18,000, कुठे एखाद्या धंद्यामध्ये 16,000, असं ते साधारण 15 ते 20,000च्या दरम्यान 25 किमान वेतन आहे. कायद्याने किमान वेतन आहे. आता कायद्याने असलेलं किमान वेतन देणं हे ॲटलिस्ट ऑन पेपर प्रत्येकाला बंधनकारक आहे त्या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे लॉजिकली याचा अर्थ काय झाला की जो किमान वेतन घेतो कायद्याने तो प्रॉव्हिडंट फंडाला पात्र कायद्याने ठरत नाही. आणि हे मोदी सरकार इन्कम टॅक्सच्या म्हणजे मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्गाची एवही काळजी करतं की त्यांना त्यांच्या लिमिट्स आता 5 लाख झाली पाहिजे, 7.5 लाख झाली पाहिजे वगैरे वगैरे, कारण ते त्यांचे सगळे BJPचे व्होटर्स आहेत ते सगळे. परंतु आमचा जो कामगार आहे त्या कामगाराला एवढी किमान सोशल सिक्युरिटी, ही 15,000ची लिमिट वाढवण्याची बुद्धी त्यांना सुचत नाही. हे कोणाचे फ्रेंडली गोष्टी करतायत ह्या. म्हणजे या कायद्याने त्या खाली आणल्यात असं माझं म्हणणं आहे. पण तुम्ही हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. ESI 21,000ची लिमिट आहे. म्हणजे 21,000च्या पुढचा माणूस तर कव्हरच होऊ शकत नाही. तिथं तर विचित्रच कायदा येतो. म्हणजे तुमचा पगार जर 21,000च्या पुढे गेला विथ ऑल इमॉल्युमेंट्स म्हणजे ऑल अलाउन्सेस इन्क्लुडेड, म्हणजे फक्त बेसिक प्लस DA नाही, ऑल अलाउन्सेस, फक्त कन्व्हेन्स अलाउन्स सोडायचं, बाकी सगळे त्यात कव्हर होतात. तर 21,000च्या पुढे पगार गेला तर ESIला तुम्ही पात्रच राहत नाही.
इच्छा असेल तरी राहत नाही. ओके, म्हणजे एखाद्या घरामध्ये एकच व्यक्ती जर कमावती असेल किंवा तर मग तर त्याला 21,000च्या पुढे पगार गेला की तो ESIच्या आउट. आणि ESI इतकी वंडरफुल स्कीम आहे. हो, आज त्यांचे लाखो कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये टाकलेत त्यांनी, पण ती स्कीम एक्सपांड करत नाहीत, त्याची हॉस्पिटल्स वाढवत नाहीत. हो, आणि महाराष्ट्र तर त्याच्या बाबतीत एवढा वाईट आहे, तो वेगळा विषय, आपण त्यात मी बोलत नाही. महाराष्ट्र तर म्हणजे महाराष्ट्र सरकार हे म्हणजे गव्हाणीतलं काय जे जनावर असतं, तो शब्द मला तोंडात उच्चारायचा नाही, त्या लेवलचं आहे. जे त्या ESI कडून पैसे मिळतात तेही धडे खर्च करू शकत नाहीत, इतकं महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे त्याचं विशेषतः आरोग्य खातं आणि लेबर खातं अप्रत्यक्षपणे त्याला जबाबदार आहे की कामगारांना ज्या फॅसिलिटीज मिळू शकतील हॉस्पिटलच्या किंवा ते. आणि ह्याचा एक खूप मोठा रिपोर्ट आहे, खूप मोठा अभ्यास आहे, पण आता तो वेगळा विषय, आपण जरूर तो करूया असं माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील. आता 15 दिवसातली एक बातमी फक्त, म्हणजे ते कसं आहे की तुम्ही ते बिबेवाडीमध्ये ते हॉस्पिटल आहे आणि तिथं ती एक महिला ऍडमिट झाली छातीत दुखतंय म्हणून, आणि तिला तसं सोडून दिलं. नाही ठीक आहे, छातीत दुखतं, काहीतरी गोळ्या औषध दिले आणि सोडून दिलं. शेवटी ती महिला बाहेर खाजगी हॉस्पिटलमध्ये गेली की मला अजूनही तो त्रास होतोय. त्यावेळी लक्षात आलं, तिची एन्जिओग्राफी केली, त्यावेळी त्यात काहीतरी 5 का 7 ब्लॉकेजेस होते आणि मग तिची ती सगळी एन्जिओप्लास्टी वगैरे किंवा ते सगळं ऑपरेशन. कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ESIच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिट नाही. हो, इतकं भयानक तो प्रकार आहे. आणि कामगारांकडनं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे कामगार आणि मालकांकडनं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन, लाखो कोटी रुपये त्यांच्याकडे पडून आहेत, परंतु ते खर्च करायचे नाहीत, कारण शेअर मार्केटमध्ये कोण पैसे टाकेल. कारण यांना खाजगी इन्शुरन्स कंपन्यांचे विमा चालवायचे आहेत. ते आपलं तर थोडं विषयांतर होते, पण सांगतो तुम्हाला स्वतंत्र वेगळा आपण जरूर करूया. तो खूप फार मोठा विषय. महाराष्ट्रामध्ये 44 लाख त्याचे सभासद आहेत आणि त्यांचे कुटुंबीय धरले तर जवळजवळ 1,50,00,000 लोक त्याशी संबंधित आहेत ESIशी एक्झिस्टिंग. म्हणजे जे कव्हर होत नाहीत ते अजून वेगळे, ज्यांना गरज आहे ते. त्यामुळे आता ते PF जे सामाजिक सुरक्षेची गोष्ट करतात त्यांना एवढ्या किमान लिमिट्स वाढवता आले नाहीत आतापर्यंत, गेले कित्येक वर्ष. ते जवळजवळ या 8 ते 10 वर्ष या लिमिट्स आहेत, त्यांना वाढवायचं सुचलं नाही. आता सोशल सिक्युरिटीचं इतरांसाठी काय केलं ते बघा. असंघटितांसाठी आम्ही खूप सोशल सिक्युरिटीचं काहीतरी केलं असा दावा उर्फ कावा त्यांनी केलेला आहे. काय हा कावा, तर त्याच्यामुळे तपशीलदारचे बघूया. सोशल सिक्युरिटी, आता गिग वर्कर्स हा, प्लॅटफॉर्म वर्कर्स हा सगळ्यात मोठा एक सेक्शन आहे की ज्याला खरोखर संरक्षणाची गरज आहे. मुख्य मुद्दा तिथं असा आहे की एम्प्लॉयर रिलेशनशिप, तो जो गिग प्लॅटफॉर्म आहे, जो आता काय उबर, ओला, झोमॅटो, टोमॅटो, स्विगी, काय ॲमेझॉन, जी काय असतील ती, ते तुम्हाला काम, मी जात नाही गिरायकाला भेटायला, गिरायक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतं, तुम्ही सांगता की तू उपलब्ध आहेस का, मी म्हणतो आहे, मी तुमचं काम करून देतो. म्हणजे मी कोण झालो तर मी कामगार झालो आणि तुम्ही मला जे काम देता तुम्ही माझे एम्प्लॉयर झालात. भले मी तुमच्या तिथे येऊन काम करत नाही, मी प्रत्यक्ष ग्राहकाकडे जातून ग्राहकाला सेवा देतो. बरोबर. हे एम्प्लॉयर रिलेशनशिप मान्य करणारी सुधारणा आवश्यक होती, ती त्यांनी केलेली नाही. मग सामाजिक सुरक्षा म्हणजे काय दिली यांना, तर हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याला ॲग्रिगेटर्स म्हणतात. त्या ॲग्रिगेटर्सच्या सेल्समध्ये म्हणजे टर्नओव्हरच्या 1% ते 2% एवढं कॉन्ट्रीब्युशन एका फंडमध्ये घेणार. लक्षात घ्या. आणि त्यांच्या कामगारांना जेवढे पगार देतात त्याच्या अप टू 5%. आत्ता काय तरतूद आहे, 12%. जो मालक आहे, जो एम्प्लॉयर असतो त्याला 12% कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. आता यांना किती अधिकाधिक म्हणजे दिले तर वगैरे वगैरे, आणि ते सुद्धा एका फंडामध्ये. इट इज नॉट ए राईट, हे वेलफेअर आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लाडक्या बहिणींना जे पैसे दिले किंवा बिहारमध्ये निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करून जे 10,000 रुपये लाच दिली मतदारांना, तशा प्रकारे एक दिलेली ही काय म्हणतात ना, सरकार राजा उदार व्हा आणि म्हणून त्यांनी प्रोव्हिजन केली. याच्यापेक्षा जास्ती काही नाही. देर इज नो राईट बेस्ड सोशल, देर इज नो राईट. हे हक्क नाही आहे, एक दिली योजना केली. जसं शेतकऱ्यांसाठी आम्ही हमीभाव जाहीर करतो, नॉट बाय लॉ. आम्हाला वाटलं जाहीर करावं म्हणून आम्ही केले. देर इज नो लिगल एन्फोर्समेंट ऑफ दॅट. ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी होती ना.
त्यामुळे हा जो आहे सामाजिक सुरक्षा आम्ही काहीतरी सगळ्यांना देणार आहोत, हा एक धुळीचा प्रकार आहे. त्याच्यामधून त्यांना कुठलेही जास्त हक्क बिक्क काही मिळणार नाहीयेत. आणि त्या योजना होणार आहेत, लक्षात घ्या. त्या कायद्यात काहीच नाहीये. इट इज जस्ट एनेबलिंग ऍक्ट. म्हणजे आता प्रॉव्हिडंट फंड ESI कशी एक ऑर्गनायझेशन ती, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ESI सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतून आलेली ही ESI स्कीम आहे. जगातली वन ऑफ द बेस्ट स्कीम आहे. नॉट व्हॉट रन्स ऍक्च्युअली टुडे. तसं इथं काहीच नाहीये. प्रॉव्हिडंट फंड ESI सारखं काहीही इथं नाहीये. हे एक असा एक कायदा आम्ही करणार आहोत. आणि हेच 2002 सालापासून, हे वाजपेयी काळापासून अशा प्रकारचे सोशल सिक्युरिटी ऍक्टमध्ये UPAचं गव्हर्नमेंट असताना अशा प्रकारची तारीख नसलेले, रक्कम नसलेले आणि सही नसलेले चेक. हा प्रॉव्हिडंट सोशल सिक्युरिटी कायदा म्हणजे काय, एक सरकारचं नाव छापलेलं आहे, त्याच्यावरती चेक असं लिहिलेलं आहे, त्याच्यावरती रक्कम नाही, तारीख नाही आणि सही पण नाही. घ्या चेक घेऊन जा, तुम्हाला दिला की नाही चेक तुम्हाला. आता याला म्हणजे सगळे लोक निरक्षर आहेत असं त्यांना वाटतं किंवा असावेत असं वाटतं. त्याच्यामुळे एक फसवणूक जो शब्द वापरला तो त्याच्यासाठी वापरला. आरोग्यविषयक तरतूद एक म्हणजे विशेष काय 25 लाखापर्यंतचं हेल्थ कव्हरेज असं एक त्या जाहिरातच म्हणावी लागेल त्याला. म्हणजे ज्या पद्धतीने जे विधानं येत आहेत ते एक प्रकारची जाहिरातच आहे. देर इज नो लॉ, देर इज नो बाइंडिंग प्रोव्हिजन, देर इज नो कॉन्क्रीट फॉर्म टू इट. दीज आर ऑल एक इच्छा आहे त्या. देणारा त्याला काहीतरी प्रोव्हिजन पाहिजे ना, कुठेतरी एन्फोर्समेंट अथॉरिटी पाहिजे ना त्याला, काहीतरी की हा नियमावली पाहिजे ना त्याला, की यांना हे कव्हरेज या कारणासाठी हे लोक देतील, त्याची ही स्कीम असेल, काहीतरी त्याला पाहिजे ना. ही आम्ही देणार. हे निवडणूक जाहीरनाम्यासारखं आहे सोशल सिक्युरिटी, त्याला काही अर्थ नाही. ते जेव्हा स्कीम येईल तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलू. हे काय नुसते हवेतले बुडबुड आहे ते. म्हणून म्हणलं की PF ESI कसं आहे, कॉन्क्रीट रियालिटी आहे. हे जेव्हा आले तेव्हा त्याने एक ऑर्गनायझेशन स्थापन केली. आता त्याने फक्त एक त्यातल्या त्यात ESI हे पॅन इंडिया सगळीकडे कव्हर होईल. पण कव्हर 21,000 पेक्षा कमी वेतन असणाऱ्यांनाच होईल. आणि 21,000 आता ऑलमोस्ट किमान वेतन 1 वर्षामध्ये त्या पॉईंटपर्यंत पोहोचेल. म्हणजे थोडक्यात कोणालाही त्याच्यात कव्हर करायची गरजच राहणार नाही थेरॉटिकली. आता कुठला एम्प्लॉयर म्हणेल की मी 21,000 पेक्षा कमी देतो. समजा अशी कल्पना करा की उद्या किमान वेतन 21,000च्या पर्यंत गेलं आणि हे सरकारला जाग येण्याचं काही कारणात कुठल्या निवडणुका नाहीत आणि हे सरकार निवडणुकांशिवाय कोणाचं काही बेनिफिट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याच्यामुळे कुठला एम्प्लॉयर म्हणेल की किमान वेतनापेक्षा कमी पगार मी तुम्हाला देतो म्हणूच शकत नाही ना. तेव्हा ESI स्कीम आहे आणि ज्यांचे पगार एवढे कमी आहेत ते इतके इनसेक्युअर आहेत, ते ESIचं कार्ड तर सोडा, ते ESI शब्द सुद्धा ऐकायच्या परिस्थितीत नाहीत. ज्यांचे पगार खरंच खूप कमी आहेत, जे किमान वेतनापेक्षा खूप कमी असतील. तेव्हा आज आम्ही फॅक्टरीजमध्ये काम करतो, तिथं कामगारांचे टोटल इमोल्युमेंट्स हे सगळे संघटित कामगार 21,000च्या पुढे आहेत. कारण किमान वेतनच 18,000 आहे. हो, युनियन केल्यानंतर 10 वर्ष तो कामगार काम करतोय, त्याचा पगार 21,000च्या तर पुढेच असणार ना. ते सगळे प्रायव्हेट इन्शुरन्स घेतात आणि त्याची प्रीमियम त्यांना ESIचे जेवढे त्यांना बर्डन पडलं असतं त्याच्या तिप्पट चौपट त्यांना प्रीमियम पडतात. पण ते बरोबरच आहे ना. सरकारला शेवटी ज्यांचं हित करायचं त्यांचं व्यवस्थित चाललंय काम, प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांचं. म्हणून तर त्यांना भारतामध्ये 100% पैसे गुंतवायचे आहेत इन्शुरन्स धंद्यामध्ये परदेशी कंपन्यांना. भारतातले काय परदेशी काय फार फरक नाही त्याच्यामध्ये. तेव्हा हे देर इज नो इंटेन्शन ऑफ सोशल वेलफेअर, देर इज नो इंटेन्शन ऑफ वर्कर्स वेलफेअर. सुधारित कायदा जो आहे तो किमान वेतनाची तरी हमी देतोय का? म्हणजे मला किमान वेतन कायदा आहे. हो, कायदा आहे तो सगळ्या शेड्यूल्सच्या सगळीकडे. प्रश्न एन्फोर्समेंट. एक्झॅक्टली. मला काहीच नाही, तसं काहीच नाही ना. त्याला एन्फोर्समेंट नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपाऊंडिंग इज मेड पॉसिबल. लायबिलिटी जी आहे ना, ती लायबिलिटीचं जे नेचर आहे, तू समजा नाही कंप्लाय केलं तर तुम्हाला काय लायबिलिटी आहे, तर तुम्हाला फक्त म्हणजे मॅक्सिमम म्हणजे थोडा दंड भरावा लागेल. मुख्य मुद्दा आता समजा ट्रॅफिकचे नियम आहेत. आता ट्रॅफिकचे नियम आहेत का नाही, सगळे चांगले नियम आहेत ना, पण त्याला एन्फोर्समेंटच नाही ना काही. म्हणजे भारतामध्ये कसं आहे, म्हणजे या सगळ्या सरकारी यंत्रणेला अधिकारीच नेमायचे नाहीत, ते भ्रष्ट आहेत वगैरे पुढचा प्रश्न आहे, पण नेमायचेच नाहीत असं एकदा धोरण आहे ठरवलेलं आहे की माणसं नेमायची नाहीत. आणि जिथे नेमायची तिथं बरोबर नेमतात.
पण नंतर रेस्ट हाऊसला गेलं, गव्हर्नमेंट इन्स्पेक्शन बाउंडला, तर भरपूर स्टाफ असतो. जिथं लोकांच्या डिपार्टमेंट तिथं काही स्टाफची गरज नाही यांना. ते कसा आहे प्रकार माहिती आहे का, समजा आपण घोडे घेऊन ठेवले खूप आणि नालाशिवाय घोडा चालवू शकत नाही, पण त्यांचं जे डिपार्टमेंट आहे त्यामुळे ती नाल नाही घ्यायचा विकत, नाल नाही घ्यायचा, लगाम नाही घ्यायचा, पण घोड्यांवरती वाटेल तेवढी इन्व्हेस्टमेंट करू आम्ही. घोडे उभे राहिले तरी चालतील, पण नालासाठी पैसा खर्च करणार नाही. म्हणजे लेबर कायदा एक वेळ करतील समजा, म्हणजे कायदे आजही आहेत, म्हणजे काय मोदी सरकारने काही नवीन काय केलेलं नाही, पण एन्फोर्समेंट कोण करणार. तिथं पोस्टच्या पोस्ट व्हेकंट आहेत आणि त्यांचे अधिकार काढून घेतलेत. म्हणजे जे यंत्रणा आहे त्याचे दात, नख आणि डोळे सुद्धा काढून घेतलेत. त्यांना काहीच नाही ना, म्हणजे ते डिपार्टमेंट असं आम्ही वाईट बोलत नाही, आम्ही वाईट बघत नाही, वाईट ऐकू येत नाही तुम्हाला, फक्त वरती तक्रार करा. वरत्यांनी जर आम्हाला सांगितलं इथं जा तर आम्ही जाऊ, बाकी आम्ही काहीच करू शकत नाही. ते डॉक्युमेंट्स करणार असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक समजा एम्प्लॉई आता कुठे कामाला लागला, काय कामगार कर्मचारी जो आहे तर त्याचं डॉक्युमेंट एक होईल. आणि जी पूर्वी फसवणूक म्हणजे आता किमान वेतनाच्या बाबतीत जर की आता उदाहरणार्थ की मला 400 रुपये दिवसाला मिळायला पाहिजे, कागदावरती लिहून द्यायचे की 400 काय 450, हातात 300 देणार किंवा मग 400 देणार किंवा 450 देणार आणि परत त्याच्याकडनं 150 काढून घेणार, असे प्रकार व्हायचे. तर ते टाळले जातील या डॉक्युमेंटमुळे आणि म्हणून ती हमी देतो असं त्यांचं. नाही, डॉक्युमेंट कसं झालं, आज कायदा असा आहे 2000पेक्षा जास्ती जर पेमेंट करायचं असेल तर म्हणजे कामगाराचा सगळेच पगार हा नेसेसरीली बँक अकाउंटमधनंच करावा लागतो. केंद्र सरकारचं जे पोस्ट खातं आहे ना, तिथं शेकडो पुण्याचे पोस्ट मास्टर जनरल त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या म्हणजे ज्युरिस्डिक्शनमध्ये काम करणाऱ्या 350 लोकांची आम्ही केस केली आता, आणि ती जिंकलो आम्ही. तर बँकेमध्ये पेमेंट करा हा कायदा ते 12 वर्ष अंमलात आणत नाहीत त्यांच्या कॅज्युअल लेबरसाठी. 12 वर्ष सरकारचं खातं, केंद्र सरकारचं खातं, आणि हे बहुतेक ठिकाणी आहे. म्हणजे केंद्र सरकार स्वतः जर इतकं कायदे स्वतः तोडत असेल तर बाकी जनता, आणि ते कॉन्ट्रॅक्ट लेबर पण नाहीत बरं का, त्यांनी स्वतःच नेमलेले कामगार आहेत. त्यांना बँक अकाउंटमधनं पेमेंट नाही, कॅश पेमेंट, व्हाउचरवरती पेमेंट. आम्ही मागणी केली करत नाही. आता म्हणजे मला सांगायचं आहे असं की कायदा जरी असला तो आजही आहे ना, हे काय सांगतात नवीन केलं म्हणून, डॉक्युमेंट काय करणार, कसं डॉक्युमेंट आले, बँक अकाउंटमधनं पेमेंट करायचा कायदा आहे आज. कुठे अंमलबजावणी होते त्याची, काय अंमलबजावणी होत नाही. प्रत्येक कामगाराचं किमान वेतनाचं कार्ड, म्हणजे हजेरीचं आणि त्याला वेतन दिलेलं कार्ड प्रत्येक ठिकाणी ठेवणं कंपल्सरी आहे. कुठे ठेवलं जातं, म्हणजे काय ठेवण्याचा प्रश्नच नाही ना. म्हणजे जिथं ठेवलं तिथं जातं, जिथं संघटित कामगार आहेत, जिथं युनियन आहे तिथं ठेवलं जातं. पण बाकी ठिकाणी म्हणजे प्रश्न प्रत्येक ठिकाणी एन्फोर्समेंटचा आहे. म्हणजे एकतर सिस्टीम नाही आणि जर असली तर एन्फोर्समेंट नाही, आणि दोन्ही असण्याची शक्यता असली तर त्यांचे दात आणि कान बंद करून ठेवायचे, दात काढून घ्यायचे आणि सांगायचं की मुंबईच्या चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीजला किंवा चीफ लेबर कमिशनरने जर परवानगी दिली तर आम्ही तुम्हाला इन्स्पेक्शन करायची परवानगी देऊ, इंटू ब्रॅकेट त्या एम्प्लॉयरला फोन करून आणि त्याला सांगू. सेटलमेंट सगळं ज्याला असं आहे. महिलांच्या बाबतीत म्हणजे मला लक्ष वेधून घेणारी जाहिरात मी काल परवा 2 वर्तमानपत्रांमध्ये पाहिली की या कामगार कायद्यांमुळे एकतर महिला समानता हा एक भाग, महिलांना त्यांच्या इच्छेनुसार म्हणजे रात्रपाळीमध्ये काम करण्याची तरी किंवा एकूण कामामध्ये कामाच्या बाबतीत त्यांच्या संदर्भात जी काही विषमता दिसून येते ती दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. आणि बाकी इतर हा जो बदल आहे की महिलांना रात्रपाळीमध्ये काम करता येईल शॉप ॲक्टमध्ये आणि फॅक्टरी ॲक्टमध्ये विथ द परमिशन, म्हणजे त्यांचा अप्रुव्हल घेऊन, म्हणजे त्यांना थोडक्यात म्हणजे कंपल्सरी करता येणार नाही किंवा त्यांना नेण्या आणण्याची ट्रान्सपोर्टेशनची सुरक्षित व्यवस्था करावी लागेल सब्जेक्ट टू दिस. त्यांना परवानगी दिलेली हे या कायद्याने काय नवीन केलेलं आहे, हे ऑलरेडीच केलेलं आहे. एक पहिली गोष्ट. आता ते चांगलं काय वाईट आहे, मी असं म्हणेन की महिलांना तर खरोखर सुरक्षा यंत्रणा असेल तर त्यांना केवळ त्या महिला आहेत म्हणून रात्रपाळीला घेता येत नाही, म्हणून त्यांची एम्प्लॉयमेंट आम्हाला करता येत नाही असं कोणाला म्हणायला जागा राहू नये. त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळाव्यात, ह्याच्यात काही फंडामेंटली चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण सब्जेक्ट टू पॉट पुन्हा इम्प्लिमेंटेशनचा प्रश्न आहे की जे एम्प्लॉयर्स नॉर्मल कामगारांना ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी देत नाहीत ते रात्रपाळीसाठी आलेल्या महिलांना ट्रान्सपोर्टची वेगळी फॅसिलिटी देतील
हे म्हणजे आकाशामध्ये जे ढग आहेत त्यांचा आकार होऊन तो हत्तीसारखा दिसायला लागेल, हे असं म्हणण्याची अपेक्षा करण्यासारखं आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की लेट अस लुक ॲट द रियालिटी. तुम्ही प्रोव्हिजन केली ना, एन्फोर्समेंटची तुमच्याकडे काय यंत्रणा आहे सांगा. पण आता क्षणभर आपण त्याला बेनिफिट ऑफ डाऊट ठीक आहे, तो देऊया. ठीक आहे ना, ठीक आहे ना, ओके. म्हणून म्हणलं ना, जिथं आता मी सांगतो आमची युनियन ज्या फॅक्टरीजमध्ये तिथं आहेत महिला रात्रपाळीला, तिथं आम्ही प्रॉपर एन्फोर्स करून घेतले आणि आम्ही त्याला विरोध केलेला नाही. का करायचा विरोध? जर महिलांना अर्थात थोडक्यात दुसरं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महिलांचं म्हणजे हे करत असताना पुरुष आणि स्त्रिया यांना तुम्ही या बाबतीमध्ये समान लेखणं चुकीचं आहे असं माझं मत आहे. याचं कारण भारतातलं कौटुंबिक वास्तव जे आहे, ती महिला रात्रभर जागून जरी आली तर ती पोळ्या करायला किती उभे राहणार हेच सगळे लोक घरचे बघत बसणार. आणि तिने सासूचं आणि सासऱ्याचं केलं का नाही हेच बघत बसणार. एक तर परत तिला मुलांना जन्म देणं आणि त्यांचे मासिक जे काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या त्यांच्या आहेत. हे लक्षात घेता महिलांना रात्रपाळी देणं हे किती शहाणपणाचं आहे हा सिरियसली प्रश्न आहे. पण मी तरीसुद्धा त्याला पर से शब्दशः विरोध का करत नाही की खरोखर जर महिलेला एखाद्या शक्य असेल आणि तिला काही अधिक जबाबदाऱ्या घेणं त्याच्यामुळे शक्य होत असेल आणि हे नाही परवानगीच नाही म्हणून करता येत नाही असं होऊ नये, तिच्या संधी जाऊ नये या मुद्द्यावरती ठीक आहे. पण सब्जेक्ट टू द इम्प्लिमेंटेशन ऑफ द अदर कंडिशन्स. त्याच्यामुळे माझं त्यावेळेचं म्हणणं असं राहील की मुळामध्ये शक्यतो असू नये, बिकॉज अनलेस इट इज व्हेरी नेसेसरी किंवा अनलेस इट इज अगदीच इनएव्हिटेबल असल्याशिवाय की जिथं काहीतरी एक अशी पोझिशन आहे की ती खरोखर ती महिला एका अशा पोझिशनला काम करते आहे की आता समजा IT मध्ये आहे आणि कुठेतरी तुम्हाला रात्रीचंच काम आहे की जिथं परदेशामध्ये दिवस असतो त्यावेळेला आणि तुम्हाला त्याच्याशी कनेक्टेड काम करायचं आहे आणि शी इज हेडिंग द डिपार्टमेंट, शी इज वर्किंग इन दॅट डिपार्टमेंट. तर रात्रपाळीला तिला काम करणं आवश्यक आहे. ठीक आहे ना, केवळ महिला आहे म्हणून तिला मी देणार नाही असं तिला डिप्रायव्हेशन नको, पण ॲट द सेम टाइम बाकीच्या गोष्टी इम्प्लिमेंट व्हायला पाहिजेत. सो दॅट इज माय टेक. तर कामगार कायदे हा जो विषय आहे तो सामायिक विषय आहे, म्हणजे केंद्राचा आणि राज्याचा. बरोबर. त्याच्यामुळे काही गफलत किंवा कारण बऱ्याचदा मला तेही जाणवतं की म्हणजे केंद्र एक सांगतं, राज्य दुसरंच करतंय आणि घडतंय आणखीन तिसरंच. तर ही जी सुसंगती आवश्यक असते तर ती कशी दूर करणार हा मला काय पडणारा प्रश्न. आता कसं आहे, केंद्र आणि म्हणजे ज्याला आपण कॉन्करंट लिस्ट म्हणतो, सामायिक यादी. राईट. तर कामगार हा विषय, कामगार आणि औद्योगिक संबंध हा विषय सामायिक यादीतला आहे. बरोबर. त्याच्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही त्याच्यामध्ये कायदे करू शकतात. बरोबर. आणि जिथं असा सामायिक विषय असतो आणि जिथं केंद्राचा कायदा होतो तिथं राज्यांचा कायदा हा दुय्यम होतो, म्हणजे तो बाजूला जातो, तो त्याची अंमलबजावणी होत नाही. पण हॅव्हिंग सेड दिस, राईट, राज्यांना त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा सब्जेक्ट टू द अप्रुव्हल ऑफ द प्रेसिडेंट करता येतं. ओके. म्हणजे आणि अशा अमेंडमेंट्स आहेत, अनेक अमेंडमेंट्स आहेत की ज्या स्पेसिफिक टू स्टेट अशा आहेत. आणि त्या इनकन्सिस्टंट नसतील मूळ कायद्याच्या चौकटीशी तर प्रेसिडेंट कॅन अप्रूव्ह इट. बरोबर. त्याच्यामुळे आता हे जे कायदे आहेत ते कॉन्करंट लिस्टमध्ये, म्हणजे अर्थातच कॉन्करंट लिस्टमधले आहेत. बऱ्याच राज्यांनी त्याचे नियम ऑलरेडी तयार केलेले आहेत, रूल्स जे म्हणतात, किंवा त्याचे इम्प्लिमेंटेशनच्या सगळ्या तरतुदी ह्या ऑलरेडी बऱ्यापैकी केलेल्या आहेत. जिथं करायच्या बाकी आहेत तिथे ते करतील. केंद्राने जिथं नियम केलेले आहेत, कुठे केलेले आहेत कुठे केलेले नाहीत, तर ते म्हणजे त्यांची घोषणा अशी आहे की आम्ही उरलेले काहीतरी 4-8 दिवसामध्ये करू. आणि पण त्याची अंमलबजावणीची तारीख 21 नोव्हेंबर ही येणार आहे. त्याच्यामुळे तो अंमलात याला तशी अडचण काहीच येणार नाही. सो लॉंग ॲज फक्त जर राज्यांनी जर असं म्हटलं की आम्हाला अमेंडमेंट करायची आहे तर त्याला मान्यता घ्यायला लागेल त्या विषयाबद्दल स्पेसिफिकली. आणि ही मान्यता आता केरळसारखं राज्य आहे, तामिळनाडूसारखं राज्य आहे, ते जास्त लेबर फ्रेंडली आहे, तर ते कदाचित असे अमेंडमेंट करेल की हे नाही आम्हाला आणणार. बरोबर. पण तसं त्यांना अमर्याद स्वातंत्र्य राहणार नाही. त्यांना ते प्रेसिडेंटकडे पाठवायला लागेल अप्रुव्हलसाठी. बरं. आणि प्रेसिडेंटचे अधिकार तर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचे तर म्हणजे काय, म्हणजे उद्या जरी यांनी अमेंडमेंट केल्या राज्याच्या तर तो राज्यपालच त्यावरती पाठवणार नाही, केरळचा आणि तामिळनाडूचा, कारण तो भाजपचा डायरेक्ट एजंटच आहे, म्हणजे त्याचा काही प्रश्नच नाही. आणि त्याला तर सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. किती दिवस तुम्ही थांबवू शकता, नकार द्यायची गरज नाही, होकार द्यायची गरज नाही, राष्ट्रपतीकडे पाठवायची गरज नाही, फक्त कपाटात ठेवून कपाटाला कुलूप लावायचं, शक्य झालं कचरापेटीत टाकायचं. आज सुप्रीम कोर्टाने निकाल गवई साहेबांनी आपल्याला एक रिटायरिंग बेनिफिट चांगला दिलेला आहे देशाला आपल्या. तर त्याच्यामुळे
राज्य सरकारांचे त्याच्या बाबतीतले अधिकार हे खूपच मर्यादित होणार आहेत. नाही, आणि अमान्य करण्याची देखील आहे. म्हणजे कसं आता ज्यावेळी कृषी कायद्यांचा विषय आला त्यावेळी अगदी आपल्या महाराष्ट्रात पण म्हणजे तत्कालीन त्यावेळी आता सरकारात आहेत अजित पवार सारखे लोक, पण त्यावेळी किंवा राज्यात जर हा विषय आला तर आम्ही तो स्वीकारणार नाही. बरोबर, कारण तो थोडासा विवादास्पद विषय होता. हां, शेती हा जो विषय आहे हा मुळामध्ये राज्यांचाच विषय आहे. बरं. हो परंतु विपणन हा जो विषय आहे, हो, ट्रेडिंग अँड कम्युनिकेशन, हा केंद्राचा आहे. आता याच्या सीमारेषेवरचा विषय होता. हो हो, त्याच्यामुळे तिथं राज्यांना स्वतःचं म्हणणं किंवा स्वतःचा अधिकार ॲसर्ट करण्याचा काय अधिकार होता. ओके. आणि शिवाय समुदाय मोठा होता ना. आता 44% लोक शेती करतात, बरोबर, आणि डायरेक्टली अफेक्टेड आहेत म्हणल्यानंतर तो विरोधाचा पण मुद्दा होता. आणि शिवाय त्या विषयाचं स्वरूप पण तसं होतं. आता उदाहरणार्थ तुमचा APMC ऍक्ट आहे, हा नेसेसरीली राज्यांचा कायदा आहे, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. कॉन्करंट तसा तो काय म्हणजे केंद्राने केला मग तो राज्याने केला असं नाहीच नाही. त्यामुळे तिथली गोष्ट वेगळी होती, इथली गोष्ट वेगळी आहे. असे कामगार कायदे म्हणजे असे कायदे कुठलेही तयार होत असतील आणि त्याच्या संदर्भात जर मतभेद किंवा मतमतांतर असतील तर कायदा तयार होत असतानाच सगळ्या संबंधित घटकांना सोबत घेऊन हा म्हणजे तुम्ही म्हणाल की हे खूपच आदर्शवादी किंवा असं, पण काय म्हणजे काय होतं आपल्याकडे की तो मग कायदा तयार होतो आणि नंतर मग आपल्याला ते त्याच्या विरोधात बोलायला लागतं, मग कुठे आंदोलनं होतात, मग काहीतरी माघार घेणे किंवा हे सगळं घडतं. असं काही घडत नाही का? किंवा आता केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने पूर्वी आपल्या इथे एक ट्रायपार्टाईट कॉन्फरन्स, लेबर कॉन्फरन्स म्हणायची. दर 2 वर्षांनी सरकार एक लेबर कॉन्फरन्स घ्यायची. सगळ्या कामगार संघटनांना बोलवून, एम्प्लॉयर्सच्या प्रतिनिधींना बोलून एक लेबर कॉन्फरन्स, काय विषय आहेत तुमचे, आणि त्याच्यामध्ये काही निर्णय किंवा असं काहीतरी प्रथा होती. थोडंफार एक डेमोक्रेटिक प्लॅटफॉर्म होता. आता काय झाले की आपले मोदी सरकार 14 साली आल्यानंतर त्यांनी फक्त फिक्की नावाची जी संघटना आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, एवढी एकच संघटना त्यांना उद्योग क्षेत्रातली बोलण्यायोग्य वाटते, अदानी अंबानी सोडून. तेव्हा ते फक्त त्यांच्याशी बोलतात. कामगार संघटना ज्या आहेत यांच्याशी बोलावं एवढ्या ते योग्यतेचे समजत नाहीत. विशेषतः सेंट्रल ट्रेड युनियन्सनं तर आउट ऑफ क्वेश्चन आहे. त्यामुळे त्यांना बोलावून तुमच्या काय सूचना आहेत, तुमचं काय म्हणणं आहे, किंवा अमुकवरती तुमचं काय मत आहे, असे तुम्ही कलेक्टिव्हली व्यक्त करा. तर अशा प्रकारची त्यांनी कुठलीही प्रक्रिया पार पाडलेली नाही. त्यांनी काय केलं, ड्राफ्ट दिला आणि सांगितलं हा मान्य आहे का अमान्य आहे. म्हणजे जस्ट म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला फक्त सहीसाठी डॉटेड लाईनवरती पाठवलं आहे, हा मान्य करा. म्हणजे एक काय बदल करावे, देर इज नो प्रोसेस इन्व्हॉल्ड. आणि हे म्हणजे ही दिस इज द मेथड. म्हणजे आता हे मोदी सरकारची पद्धत आहे. संघटनाच काय तर विरोधी पक्षांना, पण अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये झालं होतं त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या मला वाटतं कोण राणा की काय त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती. 2002 मध्ये वाजपेयी सरकारने एक सेकंड लेबर कमिशन नेमलं. ओके. आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते केरळमधले जुने समाजवादी नेते, त्यांचं नाव मी आता विसरलो, रवी काहीतरी, आता नाव मला आठवत नाही. तर त्यांच्या अध्यक्ष म्हणजे ते भाजपचे नव्हते बरं का. आणि त्यांनी लक्षात घ्या कमिशन होतं ते. आणि त्या कमिशननी 100 प्रकारचे काय निवेदनं घेतली. कमिशन जसं काम करतं तसं त्यांनी काम केलं. आणि मग त्यांनी एक रेकमेंडेशन्स केल्या काही. आणि त्या रेकमेंडेशनमध्ये सांगितलं त्यातल्या कामगार कायद्यांची संख्या कमी करावी. तो एवढा त्याचा रिपोर्ट आहे, जवळजवळ 1000 पानाचा रिपोर्ट आहे त्याचा. पहिली लेबर कमिशन हे नेहरूंच्या नंतर ॲक्च्युली 65 का 66 मध्ये गजेंद्र गडकर कमिशन म्हणून एक होतं, ते नेमलं होतं. त्याच्यानंतर वाजपेयीने नेमला. किमान काहीतरी एक डेमोक्रेटिक प्रोसेस ज्याला आपण म्हणतो, देशातल्या जनतेचं म्हणजे केवळ कामगार संघटना नाही, एम्प्लॉयर्स असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील, यांचं काहीतरी ऐकावं, ही प्रोसेस त्यांनी केलेली होती. आणि त्यांनी केलेले रेकमेंडेशन्स म्हणजे त्याला त्यावेळेला आमचा काही विरोध होता त्याला, परंतु तुलना करता ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बॅड टू वर्स ज्याला म्हणतो, अशा पद्धतीने चाललेलं आहे. म्हणजे आजचा दिवस हा कालच्यापेक्षा वाईट, आणि कालचा दिवस हा ज्याला आपण वाईट म्हणलं तो आजच्यापेक्षा बरा होता, असं म्हणण्याची ही मोदी सरकारची बऱ्याच कार्यक्षेत्रातली
परिस्थिती आहे ती या बाबतीत अगदीच मोठेपणाने ठळकपणाने दिसते याच्यामध्ये. आता या कायद्यातल्या सुधारणा ज्या आहेत तर त्या संदर्भात वेगवेगळ्या घटकांकडून त्याला विरोध होतोय. सुरुवातीच्या काळात म्हणजे तुम्ही लोक तर विरोध करतच आहात. भारतीय मजदूर संघ जो जवळजवळ आहे 6 आम्ही संप केले त्याच्या विरोधात आतापर्यंत. सुरुवातीला भारतीय मजदूर संघ जो आहे जे RSS प्रणित किंवा परिवारातले किंवा बीजेपीशी पण त्यांनी सुरुवातीला विरोध केला. आता त्यांचा विरोध मावळला आहे का आणि आता पुढच्या काळामध्ये म्हणजे याचं काय या म्हणजे का हा विरोध कुठल्या दिशेने जाणार आहे का? त्यांचा विरोध आता माहिती आहे का, भारतीय मजदूर संघाला स्वतःचं मत असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मोहन भागवत जर काय उद्या म्हटले तर भारतीय मजदूर संघ काय वेगळं म्हणणार आहे का? प्रश्नच येत नाही ना. आणि मोहन भागवत हे मोदी काय म्हणतात त्याविषयी वेगळं काही म्हणणार आहेत का? प्रश्नच येत नाही म्हणण्याचा. एका बैठकीतच ते ठरवतात आणि निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवरती त्याचं काय जे प्रकटन आहे ते करतात. त्यामुळे भारतीय मजदूर संघ सुरुवात जेव्हा मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये ते लेबर लॉ रिफॉर्म्स करायची जेव्हा गोष्ट होती तेव्हा ते संपामध्ये वगैरे यायचे. कारण त्यावेळेला मोदी सरकार होतं. ते स्वतःला बिनराजकीय म्हणवतात. आता त्यांचं आता सगळंच दिसतंय ना. म्हणजे आता ते त्याचं काही लोक पण त्यांची पंचायत झालेली आहे. जे त्यांचे कार्यकर्ते जे खरे कार्यकर्ते त्यांच्यात आहेत ना, चांगले कार्यकर्ते आहेत. कामगार संघटनेमध्ये प्रामाणिकपणाने काम करणारे काही कार्यकर्ते नक्कीच आहेत. त्यांचं तोंड दाबून बुक्क्यांचा मारी परिस्थिती झाली आहे. ते त्याला विरोधही करू शकत नाहीत आणि पाठिंबाही देऊ शकत नाहीत. पाठिंबा दिला तर त्यांना कामगार उभे करणार नाहीत दारात आणि विरोध केला तर त्यांना संघटनेत राहून दिलं जाणार नाही. त्यामुळे ते तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या आज विरोध करणारा अजून एक घटक आहे तो जरा विचारात घ्यायला पाहिजे. मगाशी माझं बोलताना राहिला तिने तर काय केलं आहे, इंडस्ट्रीयल ट्रायब्युनल्स जे आहेत म्हणजे सगळी न्याय यंत्रणा आहे त्याच्यामध्ये आता म्हणजे लेबर कोर्ट आणि इंडस्ट्रीयल ट्रायब्युनल असे 2 लेयर्स आहेत त्याचे. त्यातला तांत्रिक फरक आता मी सांगत बसत नाही. काही विशिष्ट मॅटर्स आहे लेबर कोर्टामध्ये जातात, काही विशिष्ट मॅटर्स आहे ज्याला इंडस्ट्रीयल ट्रायब्युनल म्हणतात. त्याच्यात एक न्यायालयांचे 2 प्रकार. तर आता काय केलं त्यांनी, लेबर कोर्टे काढून टाकली आणि सगळे इंडस्ट्रीयल ट्रायब्युनल एक ठेवलं. ठीक आहे, ते ठेवलं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. मुद्दा असा आहे की त्याचं जे रचना आहे त्याची ती एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर आणि एक ज्युडिशियल मेंबर अशी दुहेरी केली. आता पण हे करत असताना त्याला तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर्स कोण नेमले जातील ते सरकारचे असतील. म्हणजे डायरेक्टली सरकारी यंत्रणेचा कामगारांच्या ज्युडिशियल प्रोसेसमध्ये डायरेक्ट 1 to 1 हस्तक्षेप डिरेक्ट. आणि याच्यानंतर सांगता येत नाही कदाचित अख्खी ज्युडिशियल सिस्टीमच अशी होईल. म्हणजे आज जे न्यायालयांच्या कानात सांगितलं जातं काय निर्णय द्यायचा ते आता उघडपणाने तो टेबलावरती बसूनच सांगेल ही परिस्थिती त्यांनी निर्माण केली. आणि हे करत असताना आज इंडस्ट्रीयल ट्रायब्युनल्स आणि लेबर कोर्ट्समध्ये ज्या हजारो लाखो केसेस पेंडिंग आहेत त्याचा निपटारा कसा करायचा याच्याबद्दल काहीही योजना केलेली नाही किंवा स्वतंत्र केलेली नाही किंवा कायद्यातही केलेली नाही. तेव्हा त्याही अर्थाने ज्युडिशियल प्रोसेस ही अवघड केली आहे. कामगार संघटना त्यामुळे ते जे क्षेत्रातले लोक आहेत वकील लोक त्यांचा पण विरोध आहे की हे म्हणजे हे ज्युडिशियलच होत नाही. आता हे म्हणजे इथं कुठलं कोड मग लागू करायचं, सिव्हिल प्रोसिजर कोड लागू करायचं, एव्हिडन्स ॲक्ट लागू करायचं, काय करायचं म्हणजे सगळेच प्रश्न त्यांच्यासमोर येणार आहेत आता. आणि एक मुद्दा फक्त सांगायचा राहिला मगाशी की कामगार संघटनांना मान्यता आज एम्प्लॉयर देणार ती मान्यता. आता मान्यता म्हणजे या कारखान्यामध्ये प्रातिनिधिक संघटना कुठली आहे 51% ज्याच्याकडे सभासद संख्या आहे तो प्रातिनिधिक. बरं ठीक आहे, तत्वतः काय मी चुकीचं पण तत्वतः म्हणजे 51% या टक्क्यावर याला काही विरोध करण्याचं कारण नाही. आणि 20% जास्तीत ज्याच्याकडे आहे तो त्या एका बार्गेनिंग कमिटीचा काहीतरी मेंबर म्हणून त्याला काहीतरी स्थान मिळेल. टक्केवारी आणि प्रातिनिधिक म्हणून हे चुकीचं म्हणणार नाही मी. पण ही 51% आहे ठरवायचं कोणी तर व्यवस्थापनाने एक अधिकारी नेमायचा. अधिकारी म्हणजे कोणतरी चौकशी अधिकारी म्हणा असे यंत्रणा त्यांनी नेमायची. आणि तो ठरवेल की प्रातिनिधिक संघटना कुठली आहे, कोणाची किती मेंबरशिप आहे. आज हा अधिकार हा कोर्टाला आहे ज्याला महाराष्ट्रामध्ये MRTU PLP ॲक्ट म्हणतात. त्याच्यामध्ये हा अधिकार कोर्टाला दिलेला आहे मान्यताप्राप्त संघटना कुठली ठरवण्याचा. जर विवाद निर्माण झाला तर नसेल तर तिथं कामगार मालकांचे करार होत जातात वगैरे. मान्यता तुम्हाला अधिकृत पाहिजे असेल तर त्या न्यायालयीन प्रक्रियेमधून जावं लागतं.
आता लक्षात घ्या, आज इंडस्ट्रीमध्ये एखाद्या कामगाराची जर चौकशी करायची असली तर त्यालाही चौकशी अधिकारी नेमला जातो. हो बेशिस्त केली, हो चौकशी अधिकारी नेमतात. इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत जेवढे चौकशी अधिकारी नेमले आत्तापर्यंत, त्यातले सरकारी क्षेत्रातले काही थोडे अपवाद वगळले, तर 100% चौकशी अधिकारी म्हणजे व्यवस्थापनाचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे असाच निर्णय देतात. म्हणजे चौकशी अधिकारी नावाची जमात ही किती भ्रष्ट आहे भारतात. त्यांनी इंडिपेंडन्सवर असा काही प्रश्नच येत नाही. दे आर पेड एजंट्स ऑफ द वर्क, एम्प्लॉयर्स. आता त्यांना कामगार संघटनांची किती मेंबरशिप आहे ठरवायचा अधिकार मी ठरवणार. आणि मी कोण चौकशी अधिकारी, कोणी नेमू शकतो. मी म्हणू शकतो अरुण म्हेत्रे हे चौकशी अधिकारी असतील इथले, त्याला काही एलिजिबिलिटी काही नाही आहे, कोणी असू शकतो. मी हे ठरवतील कोण. फक्त तो डायरेक्टली माझा नोकर नाही एवढं फक्त बघायचं समजायचं. त्यामुळे तोही एक फार मोठा धोका याच्यात निर्माण झालेला आहे. शेवटचा प्रश्न, सुधारित कामगार कायदे या प्रकरणाला 10 पैकी किती गुण देणार आणि पुढे तुमचं काय म्हणजे दिशा असणार आहे एकूणच, म्हणजे दिशा आंदोलन विरोध कुठल्या पातळीवरती कशा पद्धतीनं होणार आहे किंवा काय तुम्हाला काय किंवा काय अभिनंदनाची फलक घेऊन उभे राहणार आहात, पुढचं काय म्हणजे काय मी कामगार क्षेत्रात काम करतो तसं मी प्राध्यापक पण आहे. बरोबर आहे, म्हणूनच मी तुम्हाला 10 पैकी किती. त्यामुळे आम्ही सध्या वजा गुणाची पण एक प्रोव्हिजन काढलेली आहे. बरं, म्हणजे आम्ही फक्त 0 गुण देत नाही. बरं, त्यामुळे आता 0ही दिले असते एक वेळ, तर याला मी वजा 5 गुण देईन या कामगार कायद्यांच्या सगळ्या सुधारणांना. राईट. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 10 पैकी वजा 5. म्हणजे 10 वजा 5 नाही, 10 पैकी वजा 5, 0च्या खाली 5. आणि पुढं काय तर ऑलरेडी आतापर्यंत आम्ही भरपूर याला रस्त्यावरती विरोध केलेला आहे. याच्या पुढच्या काळात 26 नोव्हेंबरला आपल्याला माहिती आहे की घटना दिन असतो, संविधान दिन आहे. हो, त्या दिवसापासून आमच्या विरोधी आंदोलनाची सुरुवात होईल. मग कदाचित दिल्लीमध्ये जाऊन शेतकरी बसले तसं बसावं लागेल, बरं, का मुंबईत बसावं लागेल, का अजून काय करावं लागेल याचा निर्णय देश पातळीवरच्या कामगार संघटना घेतील. पण इतक्या तीव्रपणाने त्याला विरोध होईल, खालून विरोध आहे. आणि जे प्रामाणिक HR लोक आहेत, HR म्हणजे ह्युमन रिसोर्समध्ये खूप चांगले लोक आहेत, ज्युडिशियरीमध्ये काही चांगले लोक आहेत, अगदी भाजपमध्ये सुद्धा चांगले लोक आहेत. काही अपवाद एखाद दुसरा, जास्त नाही म्हणत मी. चांगलं, मला ते म्हणजे कौतुक वाटलं. नाही तर असं अशी तुमची एक इमेज किंवा प्रतिमा की तुम्ही कायम भाजपवाले आणि मोदींना 100% नाही. भाजप भाजप विरोधच आहे, पण व्यक्ती म्हणून सांगतो. एखादी व्यक्ती चांगली असू शकते, त्यांचा कोण म्हणत आहे, भारतीय मजूर संघाचे चांगले आहेत ना कार्यकर्ते, मी कुठं नाही म्हणतो. त्यांचाही याला विरोध आहे. कदाचित अशी शक्यता आहे त्यांच्या जर थोडा प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर कदाचित ते हे मोदी, शहा, फडणवीस साहेबांची जी गुलामगिरी आहे आणि अदानी अंबानीची ती सोडून इकडे येतील आणि चळवळ खूप मोठी होईल याची मला खात्री आहे. आणि त्यातनं सगळ्यांचं कल्याण निश्चितपणे. त्याला मागे घ्यावे लागतील कायदे म्हणजे यातल्या ज्या चुकीच्या तरतुदी आहेत त्यांना मागे घ्याव्या लागतील. याच्यात काही प्रश्नच नाही. अतिशय प्रखर विरोध याला होईल आणि तो रस्त्यावरती उभारून आम्ही करू. म्हणजे जे कृषी कायद्यांच्या बाबतीत झालं तेच कदाचित या कायद्यांच्या बाबतीत देखील निश्चितपणे घडू शकतं. आणि अर्थात त्यांचा दावा नाही तर आत्मविश्वास अजित अभ्यंकर सरांना आहे. बघूयात पुढे काय घडतं ते. सर, पण विषय अतिशय किचकट असलेला, मी जसं म्हटलं होतं की एका सामान्य अशिक्षित कामगाराला समजावून सांगावं तसं तुम्ही सांगितला आणि निश्चितपणे सगळ्यांपर्यंत तो पोहोचेल अशी आज अपेक्षा आहे. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतका वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार.